सो ओरिएंटेशन आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनलचं. त्याच्या अगोदर काही प्रश्न. ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे किती जण आहेत? ठीक आहे पण फाईन, चल थँक्यू. सर ॲग्रिकल्चर काय बेसिकली त्याच्या अगोदर हे जाणून घ्यावं की फॉरेस्ट का करायला पाहिजे. जनरली आता जे काय एक्झाम झालेले आहे त्या एक्झामनुसार ॲग्रिकल्चर का करायला पाहिजे किंवा फॉरेस्ट्री का करायला पाहिजे. ॲग्रिकल्चर आहे तर ॲग्रिकल्चर ऑप्शनल कसं करायला पाहिजे, प्रिपरेशन कसं असलं पाहिजे, नोट्स काढायचे तर ते नोट्स कशा काढल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. सो वाय फॉरेस्ट्री का करायला पाहिजे. पहिला मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा की राज्यसेवेपेक्षा जास्त जागा आहेत, 144 जागा आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की राज्यसेवेपेक्षा एकतर मेरिट कमी लागणार आहे, बरोबर आहे. सेकंड गोष्ट काय आहे की ह्याच्यामध्ये जे काही कॉम्पिटिशनला तुमच्यावर विद्यार्थी आहेत ते सगळे कसे असणार आहेत, पुअर सायन्स बॅकग्राऊंड स्टुडंट्स. म्हणजे याच्यामध्ये BA BCom मेडिकलवाले हे सगळे काय असणार आहेत की कोणीही नसणार आहेत, लक्षात ठेवा याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुमचं मेरिट ह्याच्यामध्ये कमीच लागणार आहे, हे तर इट्स अ फॅक्ट, हे फॅक्ट आहे म्हणून समजून झालं आहे. आणि सेकंड गोष्ट काय, 144 जागा म्हणजे इट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. फर्स्ट थिंग खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. मला वाटतं 2014 नंतर ही सगळ्यात मोठी ॲड आहे फॉरेस्टची. 2014ला आय गेस 272 जागांची ॲड होती आणि त्याच्यानंतरची ही सगळ्यात मोठी ॲड आहे फॉरेस्टमध्ये. फक्त याच्यामध्ये एकच निगेटिव्ह पॉईंट आपण बघू शकतो की याच्यामध्ये क्लास 1च्या जागा नाही आहेत. इवन दो इट इज RFO, क्लास 1च्या जागा नाही आहेत, क्लास 2च्या जागा आहेत. बट RFO इज ऑल्सो अ व्हेरी गुड सर्व्हिस. रिमेंबर, RFO खूप चांगली पोस्ट आहे. 3 स्टार्स येतात. ज्यांना वर्दीची आवड आहे त्या वर्दीच्या आवडवाल्यांना ही पोस्ट चांगली काय, कारण का 3 स्टार येतात, लक्षात ठेवा. म्हणजे PIला जिथं 3 स्टार लागतात, PSIला 2 स्टार असतात, PI इज गेटिंग द 3 स्टार. म्हणजे जो क्लास 1ला 3 स्टार असतात ते तुम्हाला 3 स्टार्स इथंच मिळतात. आणि जनरली जर काय बघायला गेलं तर जो काय वायडर एरिया आहे फॉरेस्टमध्ये तो जनरली RFO कडे असतो. वाय, बिकॉज ही इज अ फील्ड ऑफिसर. रिमेंबर, कधी पण काय असतो फील्ड ऑफिसरमध्ये. सो ही इज हॅव्हिंग मेनी पॉवर्स. जर काय पॉवरच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं ACFला ज्या पॉवर्स असतात ते जनरली कोणाला पॉवर्स आहेत, इट इज अ टू दिस पर्टिक्युलरली RFO. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे ज्यांना जर काही सर्व्हिसबद्दल शंका असेल की बाबा सर्व्हिस कशी आहे काय आहे, डोंट वरी, इट्स अ व्हेरी गुड पोस्ट. म्हणजे जर काय तुम्ही काही राज्यसेवेमधल्या क्लास 2च्या सर्व्हिसेस जर सोडला, काही म्हणतोय मी फक्त, जसं की नायब तहसीलदार वगैरे असेल, त्या जर काही सर्व्हिसेस सोडला तर दिस पर्टिक्युलरली RFO इज व्हेरी गुड ऑप्शन फॉर यू. तर हा एक मुद्दा आहे. सेकंड गोष्ट काय, ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 2च पेपर आहेत. हे एक पॉझिटिव्ह प्लस पॉईंट आहे. राज्यसेवेचा जर काय अभ्यास करत असाल, IBC करत असाल करा, काही इश्यू नाही. पण राज्यसेवेचा विचार करा की तुम्हाला 9 पेपर द्यायचे आहेत आणि 9 पैकी तुम्हाला 7 पेपरचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे मिनिमम 2 पेपर लँग्वेज आहेत. लँग्वेजपैकी काय करायचं आहे तुम्हाला, लँग्वेज क्वालिफाईंग असल्यामुळे शक्यतो आपल्याला काही तिथं परीक्षा म्हणजे प्रिपरेशन करायची काही गरज नाही आहे, मोस्टली गरज नाही आहे, कारण का क्वालिफाय तर सगळेच होणार आहेत. बट द थिंग इज की तुम्हाला जे 7 पेपर असणार आहेत, GS 1, 2, 3, 4 SA आणि ऑप्शनलचे 2 पेपर, हे 7 पेपरचा तुम्हाला अभ्यास करायचा, लक्षात घ्या. 1750 मार्कांसाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. हा सगळ्यात मोठा तोटा जो असणार आहे ह्या वर्षीचा राज्यसेवेला. म्हणजे हे प्रत्येक वर्षीचं काय आपण एक म्हणूया की सिलेबस खूप वास्ट असणार आहे कम्पॅरेटिव्हली टू फॉरेस्ट. का, कारण का तिकडे 7 पेपर आहेत, तिकडे 2च पेपर आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा काय फायदा एक आहे, लक्षात ठेवा. ज्यांचं प्रिपरेशनच नाही आहे, GS 1, 2, 3, 4 किंवा ऑप्शनलच प्रिपेअर नाही आहेत, त्यांच्यासाठी ही सर्व्हिस करणं सध्याच्याला खूप महत्त्वाचं आहे. कारण का एक तर तुमचे जे कॉम्पिटिशन असणार ते कॉम्पिटिशन अगोदरच कमी होणार आहे, पहिला मुद्दा. सेकंड मुद्दा काय होणार आहे की तुम्हाला ह्याच्यामध्ये फक्त 2 पेपरचा अभ्यास करायचा आहे, दॅट टू व्हेरी लिमिटेड. म्हणजे जर काय राज्यसेवेचा जर काय तुम्ही अभ्यास करत असाल, सो व्हॉट विल से, राज्यसेवेचा जर काय ऑप्शनल करत असाल तुम्ही, फाईन, जर काय राज्यसेवेचा अभ्यास करत असाल तर ह्याच्यामध्ये जो काय तुमचा ऑप्शनल आहे तो ऑप्शनल खूप वास्ट आहे ॲज कम्पेअर टू फॉरेस्ट्री. फॉरेस्ट्रीचा जर काय सिलेबस तुम्ही बघितला, फॉरेस्ट्री ऑप्शनलचे. ॲग्रिकल्चरचं आपण उदाहरण घेऊया. म्हणजे ॲग्रिकल्चरचा जो काय सिलेबस आहे आयोगाने कुठनं घेतलेला आहे, जो काय सिव्हिल सर्व्हिसेसचा जो काय सिलेबस आहे, म्हणजे बेसिकली IFSचा जो काय सिलेबस आहे तो IFSचा सिलेबस घेतलेला आहे त्यांनी. मी असं म्हणणार नाही की राज्यसेवेचा जो काय ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे तो हा असा घेतलेला आहे, नाही. ह्याच्यामध्ये काय केलं आहे, IFSचा सिलेबस घेतला आहे त्यांनी, तो इकडे घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मायनर चेंजेस केलेले आहेत त्यांनी, मायनर चेंजेस केलेले आहेत. म्हणजे जसं की ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स ऑफ इंडिया तिकडे जे विचारतो आपण, इकडे त्यांनी इंडिया काढून महाराष्ट्र टाकलेलं आहे. एक्झाम्पल घ्या,
आणि तो तिकडं जो काही सिलेबस आहे त्याच्या हार्डली इकडे तुम्हाला 50 ते 60% सिलेबस आहे. 50% सिलेबस म्हणजे ऑप्शनलचं सांगतो मी तुम्हाला. ॲग्रिकल्चर ऑप्शनल IFSचं 100% पकडा. इकडं तुम्ही काय करा, MPSC फॉरेस्टला तो 50%च पकडा. कारण का इकॉलॉजीचा जर काही सब्जेक्ट घेतला, इकॉलॉजीमध्ये हार्डली तुम्हाला 50% पेक्षा कमी सिलेबस आहे ॲज कम्पेअर टू IFS इकॉलॉजीचा टॉपिक. ॲग्रोनॉमीमध्ये पण सेम थिंग आहे, सॉईल सायन्समध्ये सेम थिंग आहे, एक्सटेन्शनमध्ये तर हार्डली त्यांनी 2 लाईनमध्ये सिलेबस दिलेला आहे. इकॉनॉमिक्समध्ये 2 ते 3 लाईनमध्ये सिलेबस दिलेला आहे. सो प्रत्येक हे सब्जेक्टमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, काटछाट करत हा सिलेबस IFSच्या कम्पॅरेटिव्हली फक्त किती आणलेला आहे, फक्त 50% पर्यंत आणलेला आहे. 50 ते 60% पर्यंत म्हणूया आपण, 50 ते 60%. ह्याच्यातले 2 टॉपिक तर त्यांनी पूर्णपणे वगळलेले आहेत. फूड प्रोडक्शन अँड कन्झम्पशन शेवटचा जो काही टॉपिक आहे तुमचा, जवळजवळ 6 ते 7 लाईनचा जो काही सिलेबस आहे कुठं IFSला, तो ह्यांनी पूर्णपणे काढून टाकला. हा पूर्णपणे टॉपिक काढून टाकलाय त्यांनी. म्हणजे तुमचं जवळजवळ इथं 10 ते 15%चा सिलेबस इथंच कमी झाला. सीड टेक्नॉलॉजी जो आहे तुम्हाला टॉपिक, सीड टेक्नॉलॉजी तो ह्यांनी याच्यामध्ये इन्क्लुडेडच केलेलं नाही आहे. कशामध्ये, फॉरेस्ट्रीच्या मेन्समध्ये, फॉरेस्ट्रीच्या ॲग्रिकल्चरच्या ऑप्शनलमध्ये त्यांनी पूर्णपणे सीड टेक्नॉलॉजी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. जर का तुम्ही हॉर्टिकल्चरचा जर सिलेबस बघितला तर हॉर्टिकल्चरमध्ये त्यांनी काय टाकलेलं आहे, फक्त पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आणि फूड प्रोसेसिंगचा जो काय पार्ट आहे एवढंच फक्त टाकलेलं आहे त्यांनी. हे सांगण्याचा उद्देश काय आहे की इथं त्यांनी सिलेबस ऑलरेडी 50 ते 60 केलेलं आहे. म्हणजे जे प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला खूप सोपं आहे. मी आज काय बॉटनीबद्दल बोलणार नाही. बॉटनीबद्दल आपलं जे काही सेशन असेल ते शुक्रवारी असेल मोस्टली, तर त्याच्याबद्दल आपण शुक्रवारी बोलूया. बट आज फक्त ॲग्रिकल्चरबद्दल बोलूया. सो याच्यामध्ये फक्त तुम्हाला 2 पेपर द्यायचे आहेत. ते सुद्धा जेवढा तुम्हाला ॲग्रिकल्चर ऑप्शनल सिलेबस आहे, कुठं राज्यसेवेला असू दे किंवा तुमच्या फॉरेस्टला IFSला असू दे किंवा तुमच्या UPSCला असू दे, त्याच्या फक्त 50 ते 60% आपल्याला इथं करायचं आहे. म्हणजे तुमचा जो काही सिलेबस आहे तो पूर्णपणे कमी झाला आहे. हा एक मुद्दा. आणि ह्याच्यामध्ये फक्त एकच पेपर आहे, ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा एकच पेपर आहे. याच्यामध्ये 2 पेपर आहेत का, नाही. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसला 2 पेपर आहेत, MPSC मेन्सला 2 पेपर आहेत ऑप्शनलचे, UPSC मेन्सला 2 पेपर आहेत ऑप्शनलचे. इथं किती पेपर आहे, एकच पेपर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सोडण्यासाठी बराचसा पार्ट मिळतोय, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला काय सिलेबस जर काय तुम्हाला स्किप करायचं असेल, तुम्हाला खूप जास्त चान्स आहे, स्कोप आहे खूप जास्त. कारण का राज्यसेवेला विचारण्यासाठी याच्यामध्ये खूप लिमिटेड आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जर काय तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये हे टॉपिक्स आम्हाला खूप अवघड जात आहेत, तुम्ही एलिमिनेट करू शकता किंवा ते पूर्णपणे निग्लेक्ट करू शकता. कारण का तुम्हाला बाकीच्या सिलेबसवरती प्रश्न खूप जास्त येणार आहेत. पेपरचं डिस्कशन आपण उद्या करूया, सिलेबसचं डिस्कशन आपण उद्या करूया. बट आज समजून घ्या की फॉरेस्ट का करायला पाहिजे जनरली. ठीक आहे, हे 2 पेपर झाले तुमचे. हे झाल्यानंतर काय, लिमिटेड सिलेबस आहे. मग आता एक्सप्लेन केलं की सिलेबस जो आहे तो खूप लिमिटेड आहे, लक्षात ठेवा, खूप लिमिटेड आहे. आणि त्या सिलेबसमध्ये बेसिकली काय, आता कॉम्पिटिशन खूप कमी आहे. ह्याचं कारण लक्षात ठेवा, कॉम्पिटिशन अजून का कमी आहे. कारण ऑलरेडी मुलांची द्विधा मनस्थितीमध्ये आहेत की राज्यसेवा करावं की फॉरेस्ट्री करावं. कारण का हे मात्र नक्की की फॉरेस्ट्रीचा कट ऑफ आहे तो कमी लागणार आहे, 100% कमी लागणार. त्याच्यामध्ये काही नाही. कारण का मागच्या वर्षीचा जर काय पेपर, ठीक आहे, मागच्या वर्षी काय जागा 43 होत्या, कट ऑफ सर एवढा लागला. यावर्षी काय तिप्पट जागा आहेत, पण कट ऑफ काय खाली येईल का, ऑफकोर्स येणार. ह्याचं कारण लक्षात ठेवा. ह्याचं कारण काय, कम्पॅरेटिव्हली टू लास्ट इयर ह्यावर्षी पेपर खूप अवघड होता. इवन 23च्या कम्पॅरेटिव्हली ह्या वर्षी पेपर खूप अवघड होता. या 2 वर्षाचा जरी की तुम्ही विचार केला ना, पेपर खूप अवघड होता. थर्डली काय, हा विचार करा की पोरांनी किती पेपर दिलेले आहेत, हा पण विचार करा. म्हणजे प्रत्येक वर्षी जेवढे फॉर्म येत आहेत त्याच्यापैकी जवळजवळ 50% विद्यार्थ्यांनी 50,000 विद्यार्थ्यांनी फॉर्मच कमी भरलेले आहेत. आणि त्यातली ॲबसेंटी किती आहे, 34% ॲबसेंटी आहे परत. म्हणजे ह्याच्यामुळं लगेच प्रेडिक्ट नाही करू शकत आपण की मेरिट जास्त लागेल. मेरिट हे कमीच लागणार. ठीक आहे, बरेच जणांनी मेरिटची रेंज दिलेली आहे. ठीक आहे, पण त्या तुम्ही जर काय कम्फर्टेबल वाटत असेल तुम्हाला की आपलं ह्याच्यामध्ये सिलेक्शन होणार आहे, तर प्लीज स्टार्ट द प्रिपरेशन फ्रॉम फर्स्ट डे. कारण लास्ट इयरला आम्ही बघितलं होतं ॲग्रिकल्चर MPSCच्या एक्झामला आम्ही जे 85-90 मार्काच्या वरती आहेत, 90 मार्काच्या वरती आहेत, जनरली त्यांना मी सांगितलं होतं की अभ्यासाला चालू करा. डायरेक्टली सांगितलं होतं 90 मार्काच्या वरती अभ्यास चालू करा. बट बरेच पोरांनी ज्यांचं 100च्या प्लस स्कोर आहे त्यांनी सुद्धा प्रिपरेशन चालू केलं नव्हतं. आणि जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा ते आले होते, सर खूप वेळ वाया गेला, राज्यसेवेचा रिझल्ट नाही आला आणि फक्त आता ॲग्री MPSCचा हातात आहे, मग आता काय करायला पाहिजे. म्हणजे विचार करा, 3 महिन्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर जे पोरं पहिल्यापासून प्रिपरेशन करत होते ते मुलं किती पुढे गेले होते. आणि तुमचा जो काही रिझल्ट लागणार आहे आता इथून पुढं तो कमीत कमी 3 महिन्यानंतर लागेल. 2.5 ते 3 महिने पकडून चाला. आणि 2.5 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला पूर्णपणे सिलेबस कव्हर करता येतो.
पूर्णपणे सिलेबस कव्हर करता येतो. म्हणजे कशाचं मी म्हणतोय, ॲग्रिकल्चर प्लस बॉटनी. आता ॲग्रिकल्चर प्लस बॉटनीचा सिलेबस का कव्हर करता येतो हे थोडंसं पुढे जाऊन आपण डिस्कस करूया, किंवा मग ते उद्या जेव्हा सिलेबस डिस्कस करणार तेव्हा मी तुम्हाला सांगतो की ॲग्री प्लस बॉटनी का आपल्याला सोपा विषय आहे, का आपल्याला व्यवस्थित प्रिपरेशन करता येतं आणि लिमिटेड टाईममध्ये का ते करता येतं. आता सांगायचं जर झालं तर कमीत कमी 50% सिलेबस ओव्हरलॅप आहे. म्हणजे तुम्ही फक्त ॲग्रिकल्चर ऑप्शनल जर केला तर तुम्ही बॉटनीचा जो काही जवळजवळ 100 ते 120 मार्काचा पेपर आहे तो ऑलरेडी झाला, लक्षात ठेवा तुमचा. फक्त आपल्याला प्रिपरेशन कशाचं करायचं आहे, 80 मार्काचं. मग तुम्ही म्हणाल मग बॉटनीचा अभ्यासच करायचा नाही का, 80 मार्क आहेत ना. म्हणजे तुम्ही फक्त ॲग्रिकल्चर ऑप्शनल करताय, ठीक आहे, मान्य आहे. ॲग्रिकल्चरच्या बेसिसवरती बॉटनीचा तुम्ही 100-120 मार्काचा अटेम्प्ट करून आला, पण ज्या विद्यार्थ्यांना बॉटनीचा अभ्यास केलाय त्या विद्यार्थ्याचा 200 पैकी 200 अटेम्प्ट असणार आहे. त्यामुळे तुम्हाला करताना दोन्हीचा पण अभ्यास करायचा आहे. फक्त पॉझिटिव्ह पॉईंट काय, इथं तुम्हाला ओव्हरलॅपिंग सब्जेक्ट असल्यामुळे तुम्हाला प्रिपरेशन सोपं जाणार आहे, लक्षात ठेवा. हे असं दुसरा कोणताही ऑप्शनल घ्या, असं कुठल्याच ऑप्शनलमध्ये नाही आहे की ओव्हरलॅपिंग आहे सब्जेक्ट म्हणून, कुठल्याच नाही आहे. फॉरेस्ट्री घ्या, जिओलॉजी घ्या किंवा इंजिनिअरिंगचे कोणतेही विषय घ्या, असं ओव्हरलॅपिंग नाही आहे तुम्हाला, ठीक आहे. दन टाईम भरपूर आहे, लक्षात घ्या. म्हणजे 5 महिन्याचा तुम्हाला वेळ मिळतोय. जर बघायला गेलं तर कमीत कमी 5 मेला एक्झाम आहे तुमची, 5 मे. आणि 5 मेला जो एक्झाम आहे म्हणजे पहिले 4 महिने, एप्रिलपर्यंतचे 4 महिने, डिसेंबरचा 1 महिना घेऊया आपण. म्हणजे हे फक्त आपण 5 महिने कन्सिडर करतोय. ॲक्च्युली बघायला गेलं तर तुम्हाला हे महिन्यातले 15 दिवस पण मिळतात, 5.5 महिने मिळतात. म्हणजे 5.5 महिने इट इज मोर दॅन सफिशियंट फॉर दिस एक्झाम. आणि लक्षात ठेवा, जर का यावर्षी जर मेरिट वाढलं ना तर मेरिट का वाढणार आहे, कशाचं, मेन्सचं म्हणतोय मी, प्रिलिमचं बोलत नाही, मेन्सचं सांगतोय. का, कारण का ज्या विद्यार्थ्यांनी जर काय फर्स्ट डे पासून किंवा ज्या मुलांना कॉन्फिडंट आहे की आम्ही फर्स्ट डे पासून काय प्रिलिम्स क्वालिफाय होणार आहे, त्यांनी जर काय फर्स्ट डे पासून अभ्यास चालू केला ना, त्या मुलांच्यामुळे काय होणार आहे, मेरिट वाढणार आहे मेन्सचं, नॉट फॉर द प्रिलिम्स. कारण का ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास जर चालू केला असेल तर तो मुलगा लवकर काय चालू करणार आहे, मेन्सची आन्सर रायटिंग पण चालू करणार आहे, सिलेबस लवकर होणार आहे, रिव्हिजन करायला त्याला खूप वेळ मिळणार आहे, लक्षात ठेवा. मग मी तुम्हाला आताच म्हटलं ना, 3 महिन्यामध्ये तुमचा ॲग्रिकल्चर ऑप्शनल प्लस तुमचा बॉटनीचा ऑप्शनल हा मॅक्सिमम होऊ शकतो, जेणेकरून तुम्ही 400 पैकी कमीत कमी 380 मार्काचा पेपर लिहू शकता. इतक्या लेवलपर्यंत जाऊन तुम्ही काय करू शकता, प्रिपरेशन करू शकता ओनली विदिन 3 मंथ्स. पण हे 3 मंथ्स महत्वाचे आहेत का तुम्हाला, सफिशियंट आहेत का म्हणूया का आपण, नाही. का, कारण का तुम्हाला बाकीचे रिव्हिजन सुद्धा करायचे. सिलेबस संपलाय तुमचा 3 महिन्यामध्ये, तुम्हाला त्याचं रिव्हिजन करायचं आहे, तुम्हाला त्याच्यावरती आन्सर रायटिंग करायचं आहे, त्याच्यावरती तुम्हाला अजून काय करायला लागणार आहे की त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करायला लागणार आहे, आन्सर्समध्ये इम्प्रोव्हायझेशन करायला लागणार आहे, कुठं कसं माझं आन्सर चांगलं होणार आहे, प्रेझेंटेशन कुठं चांगलं होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. काही गोष्टी तुम्हाला पाठांतर पण कराव्या लागणार आहेत. मी असं म्हणणार नाही की कुठलाही गोष्ट तुम्हाला पाठांतर करायला लागणार नाही, बट यू हॅव टू बाय हार्ट समथिंग, ते तुम्हाला करावं लागणार आहे. पण ह्याच्यासाठी म्हणून 5 महिने इज मोर दॅन सफिशियंट, रिमेंबर, मोर दॅन सफिशियंट आहे. येस, कमिंग टू अबाउट ॲग्रिकल्चर ऑप्शनल. तर ॲग्रिकल्चर ऑप्शनल जो आहे तो का चांगला ऑप्शनल आहे, ऑलरेडी सगळ्यांचं फिक्स झालेलं आहे ऑप्शनल. प्रिलिमचा फॉर्म भरतानाच तुम्हाला ऑप्शनल भरावे लागतात, ऑलरेडी सगळ्यांनी भरलेला आहे. पण ॲग्रिकल्चर ऑप्शनल आत्तापासून करणं का महत्त्वाचं आहे, पहिला मुद्दा सोपा आहे, इट्स कम्प्लिटली इझी बट टेक्निकल. जर काय तुम्ही सेक्शन फर्स्ट जर बघितला, सेक्शन फर्स्ट म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया की फॉरेस्ट्रीमधला निम्मा पहिला सेक्शन जो आहे तो खूप सिंपल आहे. म्हणजे इव्हन आर्ट्स बॅकग्राऊंडचा विद्यार्थी सुद्धा हा ॲग्रिकल्चरचा सेक्शन करू शकतो, तो खूप जास्त डिफिकल्ट नाही आहे. बट कमिंग टू द सेक्शन 2 इट इज टेक्निकल. मी टेक्निकल का म्हटलं, कारण का जो काय निम्मा सेक्शन आहे पुढचा तो टेक्निकल आहे. जेनेटिक्स आहे, प्लांट ब्रीडिंग आहे, क्रॉप फिजिओलॉजी आहे, देन यू हॅव द बायोटेक्नॉलॉजी, ते झाल्यानंतर हॉर्टिकल्चर आणि एंटोमॉलॉजी आणि पॅथॉलॉजी, हे जे सब्जेक्ट्स आहेत हे टेक्निकल आहेत, लक्षात ठेवा. हे टेक्निकल, हॉर्टिकल्चर जरी काढला तुम्ही पण बाकीचा सिलेबस टेक्निकल आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी बायोलॉजीचं चांगलं अंडरस्टँडिंग असणं महत्त्वाचं आहे. आता बायोलॉजी का, कारण का त्याच्यामध्ये तुम्ही काय शिकता, बॉटनीचा काही पार्ट शिकता. आणि बॉटनीचा जर काही तुम्ही पार्ट शिकला असाल तर जेनेटिक्स समजायला सोपं जातं. जेनेटिक्स जर काही व्यवस्थित समजलं, प्लांट ब्रीडिंग समजतं व्यवस्थित, प्लांट ब्रीडिंग जर समजलं तर क्रॉप फिजिओलॉजी व्यवस्थित समजतं. आणि हे 3 गोष्टी जर समजल्या तर तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी व्यवस्थित समजतं. सो बेसिकली जर काय तुमचं ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड जरी नसेल
and if you have taken the agriculture only because that you know something basics of biology. काय म्हणतो मी बेसिक्स ऑफ बायोलॉजी म्हणजे सेल काय असतं समजून घ्या, सेल काय असतं, DNA काय असतं, मेंडेलचं लॉज काय म्हणतं, एवढं जरी तुम्हाला माहित असेल ना, इट इज मोर दॅन सफिशियंट टू अंडरस्टँड द सिलेबस. कारण का इट इज अवर ड्युटी, इट्स माय ड्युटी ॲक्च्युली, कारण का सगळा ॲग्रिकल्चरचं ऑप्शनल मी घेणार आहे. सो इट्स माय ड्युटी की तुम्हाला जे काही कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे क्लासमध्ये ती मी करून देणार आहे. सो आय गॅरंटी, म्हणजे मी इथं गॅरंटी घेतोय की तुम्हाला कोणताही टॉपिक असा वाटणार नाही की सरांनी हा टॉपिक व्यवस्थित शिकवलेला नाही आहे, किंवा हेच ऐकून किंवा हे जे काही टॉपिक्स आहेत हे लेक्चर ऐकून आमचे कॉन्सेप्ट क्लिअर झालेले नाहीत. इट्स माय गॅरंटी दॅट असं एकही लेक्चर होणार नाही. तुम्हाला बारीकमधला बारीक डाऊट सुद्धा का नाही तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल, ही जबाबदारी माझी. सो डोंट वरी की तुम्हाला काही बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असतं की सर आमची डिग्री आहे ती कोविडमध्ये झाल्या, त्याच्यामुळे आम्हाला बायोटेक्नॉलॉजी समजलं नाही, किंवा आम्हाला जेनेटिक समजलं नाही, किंवा प्लांट ब्रीडिंग समजलं नाही, क्रॉप फिजिओलॉजी समजलं नाही, किंवा बॉटनीचा सेक्शनच आम्हाला अवघड जात होता. डोंट वरी अबाउट इट, डोंट वरी. म्हणजे तुम्ही बिंदास्त या, बिंदास्त बसा आणि बिंदास्त लेक्चर करा व्यवस्थितपणे. तुमचा पूर्णपणे होल अँड सोल इथं क्लासेसमध्ये ठेवा. क्लासेसमध्ये जे काही तुम्हाला रेकॉर्डेड मिळणार आहेत लेक्चर ते होल अँड सोल देऊन फक्त बघा. आय गॅरंटी की तुमचे सगळेच्या सगळे डाऊट्स सगळे तिथल्या तिथं क्लिअर होतील. जरी क्लिअर झाले, यू कॅन कम इन द क्लास, मीट मी, भेटा मला, सर आम्हाला हा जो टॉपिक आहे हा मला समजला नाही, तुम्ही विचारू शकता. तुमचे असे पण रिव्हिजन सेशन्स होणार आहेत, लाईव्ह रिव्हिजन सेशन्स होणार आहेत, ते तुम्ही अटेंड करू शकता. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला जर काही येऊन भेटायचं असेल, काही डाऊट्स असतील, काही क्लॅरिटी पाहिजे असेल कोणत्याही टॉपिकबद्दल, यू कॅन कम इन द क्लास अँड यू कॅन आस्क मी. ठीक आहे. नेक्स्ट, लेस सिलेबस ॲज कम्पेअर्ड टू द सिव्हिल सर्व्हिस. मगाशीच आपण डिस्कस केलं की सिव्हिल सर्व्हिसेस MPSC असू दे किंवा UPSC असू दे किंवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असू दे, त्याच्यापेक्षा सिलेबस खूप कमी. 50% पकडून चला, 50 ते 55% पकडून चला. नेक्स्टली ह्याचा फायदा काय होईल लक्षात ठेवा. आता ॲक्च्युली वेगळ्या दृष्टिकोनातून हे सांगायला पाहिजे की तुम्ही MPSC किंवा UPSCचा जर ॲग्रिकल्चर ऑप्शनल केला तर त्याचा फायदा तुम्हाला ॲग्रिकल्चर कशाला, फॉरेस्ट्रीला प्लस बॉटनीला होणार. पण आता ॲक्च्युली आपण फॉरेस्ट्रीची बॅच लॉन्च करतोय, म्हणून फक्त काय की तुम्ही इकडे अभ्यास केला तर तुम्हाला फायदा, तुम्हाला सिव्हिल सर्व्हिस जी आहे तुमची MPSCची एक्झाम आहे किंवा तुमची UPSCची एक्झाम आहे तिथं तुम्हाला ह्याचा फायदा होईल. फक्त एवढंच की त्याचा काय तुमचा सगळा सिलेबस कव्हर होणार नाही, ॲटलीस्ट 50 ते 60% सिलेबस तुमचा कव्हर होईल. ठीक आहे. आता प्रिपरेशन कसं करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की तुम्हाला सिलेबस तोंडपाठ पाहिजे. तोंडपाठ म्हणजे इथं पाहिजे. कारण जनरली आता तुम्ही क्लास लावा न लावा तो मुद्दा वेगळा आहे. पण ह्याच्यामध्ये काय आहे की जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करत असता तुम्हाला हे माहीत असणं अपेक्षित आहे की मी जे वाचायला लागलोय ते सिलेबसला आहे की नाही. आणि ट्रस्ट मी, ह्या अटेम्प्टला किंवा मागच्या अटेम्प्टला सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना हे सांगितलं होतं, सिलेबसच्या बाहेर जाऊ नका. आता बरेच जण काय करणार लक्षात ठेवायचं, UPSCची प्रश्नपत्रिका काढणार, UPSCमध्ये प्रश्न काय आले होते, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसला प्रश्न काय आले होते ते बघणार आणि प्रिपरेशन करायला लागणार. पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की तिकडचा जो काही सिलेबस आहे तो पूर्णपणे इकडं आहे का, नाही आहे. मग तिकडं जे काय PYQs आहेत ते सगळेच्या सगळे आपल्याला महत्त्वाचे आहेत का, नाही आहे. कारण का इकडे सिलेबसच निम्मा आहे तुमचा. हा, त्या निम्म्या सिलेबसवरती जे काही क्वेश्चन्स आले तिकडे ते नेमकं ते तुम्ही यूज करू शकता, लक्षात ठेवा. पण सगळ्याच्या सगळे PYQs यूज होणार नाहीत तुम्हाला. सो स्टिक टू द सिलेबस. पण ते सिलेबसला स्टिक होण्यासाठी तुम्हाला सिलेबस फक्त पाठ पाहिजे, लक्षात ठेवा. ॲटलीस्ट तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करत असता तुमच्या टेबलवरती तुमचा सिलेबस असणं अपेक्षित आहे की तुम्ही जो काही पॉईंट वाचताय तो तुमच्या सिलेबसमध्ये आहे, किंवा सिलेबसमध्ये जो पॉईंट आहे तोच तुम्ही फक्त वाचताय हे माहीत पाहिजे तुम्हाला. नाहीतर सिलेबसमध्ये हा एक पॉईंटच नाही आहे आणि आपण तो करतोय. आता से फॉर एक्झाम्पल मेंडल्स लॉज आहे. आता मेंडल्स लॉज तुमच्या कशामध्ये नाही आहे, फॉरेस्ट्रीच्या ॲग्रिकल्चर ऑप्शनमध्ये नाही आहे. देन व्हॉट इज द नीड टू डू इट. आहे का मेंडल्स लॉ, नाही. राज्यसेवेनी जो काही ॲग्रिकल्चरचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली क्लिअर कट इट इज मेन्शन मेंडल्स लॉ, लॉज ऑफ इनहेरिटन्स. फॉरेस्टला नाही आहे, इट डझंट हॅव एनिथिंग. देन व्हॉट इज द नीड टू डू इट. फर्स्ट थिंग, इकॉलॉजीचा जो काही टॉपिक आहे, इकॉलॉजीमध्ये बेसिक्स ऑफ इकॉलॉजी आहेत फक्त, म्हणजे इकॉलॉजीचे कॉन्सेप्ट्स आहेत तेच आहेत फक्त. एन्व्हायरमेंटमधले कॉन्सेप्ट्स आहेत. व्हॉट अबाउट द क्लायमेट चेंज, नाही आहे. ग्लोबल वॉर्मिंग नाही आहे. देन व्हॉट इज द नीड टू डू इट. गेटिंग द पॉइंट. सेम थिंग इज विथ रिस्पेक्ट टू द हॉर्टिकल्चर असू दे किंवा एंटोमॉलॉजी पॅथॉलॉजी असू दे
किंवा इव्हन तुमचा बायोटेक्नॉलॉजी असू दे, त्याच्यामध्ये बरेचसे टॉपिक्स असे नाही आहेत जे तुम्हाला राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला ॲग्रिकल्चर ऑप्शनलला आहेत, लक्षात ठेवा. पण इकडं नाही आहेत ते. सो डोंट डू दॅट. कारण का ते तुम्हाला विचारणार नाहीत, कारण का ते सिलेबसमध्ये नाही आहे. सिलेबसमध्ये नाही आहे, लक्षात ठेवा. सो स्टिक टू द सिलेबस फर्स्ट थिंग. देन PYQs. मग आता PYQs काय आहेत आपल्याकडं? पहिलं PYQ म्हणजे आयोगाची 2025ला आपली काय झालेली आहे, मुख्य परीक्षा झाल्या फॉरेस्टची. ते PYQs आहेत आपल्याकडे सध्याच्याला. मग तेवढे सफिशियंट काय नाही. काय करायचं आहे, मागच्या वर्षीचे मागच्या 5 वर्षाचे जे काय UPSCनं तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेले आहेत रिलेटेड टू द सिलेबस, मी काय म्हणतोय रिलेटेड टू द सिलेबस, ते प्रश्न घ्यायचे आहेत आणि त्या प्रश्नावरती काय करायचं आहे, आपल्याला आन्सर रायटिंग वगैरे करायचं आहे. याचा ऑफकोर्स जर काय तुम्ही क्लास लावला तर क्लासमध्ये तुम्हाला क्वेश्चन आन्सर भेटणारच आहेत. प्रत्येक टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज तुम्हाला क्वेश्चन्स भेटणार आहेत. आपली टेस्ट रेग्युलर होणार आहेत. सो डोंट वरी अबाउट दॅट. बट यू हॅव टू स्टिक टू द सिलेबस आणि त्याच्यावरचे PYQs घ्या. आता PYQs का महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवा. हा बघा, आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करत असता सगळ्यात महत्त्वाचे 2 गाईड असतात. पहिला गाईड असतो सिलेबस आणि सेकंड गाईड असतो तुमचा PYQs. सिलेबस सांगतं की काय करायला पाहिजे, काय वाचायला पाहिजे आणि काय नाही वाचायला पाहिजे. आणि PYQs विल टेल यू हाऊ टू प्रिपेअर द सिलेबस. कसं वाचायला पाहिजे, कितपत डीपली जायला पाहिजे, कोणत्या टॉपिकवरती फोकस करायला पाहिजे हे सांगणार आहे. सो PYQsला तुम्ही काय करू नका, आपण म्हणतो की PYQsला तुम्ही डिस्क्रिमिनेट करू नका किंवा PYQsला बाजूला ठेवून अभ्यास करू नका. PYQs घ्या आणि PYQs घेऊनच अभ्यास करा, लक्षात घ्या. जेवढी मदत तुम्हाला PYQs देणार आहेत आणि सिलेबस देणार आहे तेवढी मदत कुणीही देऊ शकत नाही एक्सेप्ट अ गुड मेंटर. अगेन दॅट इज अगेन इम्पॉर्टंट. ठीक आहे. कारण का मेंटर काय करतो, सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आणून ठेवतो, तुमच्या डोळ्यासमोर आणून ठेवतो. इट्स जस्ट लाईक अ स्पून फिडिंग. अनालिसिस करायचं PYQचं ते तुम्हाला नाही करायचं, तो मेंटर करेल. सिलेबस हा सिलेबस कुठून वाचायचा ते तुम्हाला नाही करायचं, तो कोण करेल, मेंटर करेल. तुमचं एफर्ट जे लागणार आहेत ते कमी करण्याचं काम मेंटर करतो. बट द थिंग इज इफ यू आर डुईंग ऑन युअर ओन, जर काही गुड मेंटर नसेल इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. थर्ड इज द रेफरन्स मटेरियल. तर रेफरन्स मटेरियल महत्त्वाचं आहे. डेफिनेटली इट इज इम्पॉर्टंट. कारण का तुमच्याकडे जर रेफरन्स मटेरियल नसेल तर आपण काय करतो, ट्रायल अँड एरर करत बसतो. मग BD सिंग वाचू की फंदन सिंग वाचू, इथून सुरुवात असते. मग अरुण कत्यान वाचू की रेड्डी वाचू, काय दोन्ही पण वाचू, isn't it? So notes, class notes will be more than sufficient. आता क्लास नोट्स सोडून जे काय करायचं आहे ते मी पुढे बोलणार. बट मोर दॅन सफिशियंट आहे तुमचा सिलेबस पूर्णपणे कव्हर करायला. क्लास नोट्स विल बी मोर दॅन सफिशियंट. बट जर काय तुम्हाला रेफरन्स बुक्स पाहिजे असतील तर रेफरन्स बुकची प्रत्येक सब्जेक्टला एक बुक आहे. प्रत्येक सब्जेक्टला सांगतो मी तुम्हाला. एन्व्हायरमेंट इकॉलॉजी जर घेतला तर PD शर्माचं एक बुक आहे. कंप्लीट PD शर्माचं एक बुक आहे जे 700 पानाचं आहे. गरज आहे? वीड सायन्सला अख्खं एक पुस्तक आहे किंवा तुम्ही डिग्रीच्या अख्खं एक डिग्रीचे नोट्स वापरू शकता, पण गरज नाही आहे. ॲग्रोनॉमीसाठी अरुण कत्यान आहे, रेड्डी आहे. दॅट टू नॉट सफिशियंट. मग रेड्डीचे 2 बुक्स घ्यावे लागतात. एक पॅकेज ऑफ प्रॅक्टिसचं एक वेगळं घ्यायला लागतं आणि तुम्हाला ॲग्रोनॉमीचं एक वेगळं घ्यायला लागतं. हे 2 बुक्स रेफर करायला लागतात. परत सॉईल सायन्सला DK दासचं परत बुक आहे, ते सेपरेट घ्यावं लागतं तुम्हाला. परत तुम्हाला मग सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशनचा परत अरुण कत्यानमधला सिलेबस आहे, तो कंप्लीट करून तुम्हाला काही डिग्रीच्या नोट्स रेफर करावे लागतात. एक्सटेन्शनचं बुक परत वेगळं, इकॉनॉमिक्सचं वेगळं, जेनेटिक्सचं वेगळं, प्लांट ब्रीडिंगचं वेगळं. हे प्रत्येक सब्जेक्ट, प्रत्येक जो काही सेक्शन आहे त्या प्रत्येक सेक्शनसाठी वेगवेगळं बुक आहे, ज्याची अजिबात गरज नाही, लक्षात ठेवा. सो rely on the class notes basically more than sufficient unless and until you are preparing for the civil service examinations. MPSC साठी असू दे किंवा UPSC साठी असू दे, अजिबात नोट्सच्या बाहेर जाऊ नका. जनरली नोट्सच्या बाहेर जाऊ नका. जर काय तुम्हाला नोट्स लागत, रेफरन्स बुक लागत असेल, मी 100% डेफिनेटली आय विल टेल यू की तो सेक्शन कशातनं वाचायचा आहे. बट डोंट वरी की नोट्स किंवा काही डिक्टेशन पार्ट जो काही तुमच्या ह्याच्यामध्ये असेल तेवढं फक्त करायची गरज आहे. आता डिक्टेशन का दिलं जातं हे पण महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. डिक्टेशन का दिलं जातं, कारण क्लासच्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा. कारण का जे काय मी मटेरियल तुम्हाला देणार आहोत हे पूर्णपणे मार्केटमध्ये हे फिरणार आहे, पण डिक्टेशन केलेलं मटेरियल हे तुमच्याकडेच असणार आहे. म्हणजे खूप जास्त डिक्टेशन नाही आहे, ओनली अ मायनर पार्ट.
ओनली अ मायनर पार्ट, हार्डली म्हणजे 100% पैकी 90-95% तुमच्या नोट्समध्ये असणार आहेत. 5 ते 10% सिलेबस फक्त तुमच्याकडं डिक्टेशन पार्टमध्ये असेल. आणि काही काही मुद्दे असतात लक्षात ठेवा, डिक्टेशन अशा पद्धतीने दिलं जातं की तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. कारण ते डिक्टेशन असतं लक्षात ठेवा. डिक्टेशन म्हणजे काय, नोट्स घेतल्या समोर आणि ते तुम्हाला डिक्टेट केलं असं कधीच नसतं, लक्षात घ्या. नोट्स इज अ टेक्निकल थिंग आणि जे काही डिक्टेशन केलं जातं ते सिम्पल लँग्वेजमध्ये केलं जातं, जेणेकरून तुम्ही जेव्हा नोट्स वाचताय तेव्हा ते टेक्निकल भाषेमध्ये असतं. बऱ्याच वेळेला ते टेक्निकल भाषा कळत नाही, ह्याच्यासाठी डिक्टेशनचा पण पार्ट असतो. अंडरस्टँडिंग? सो ते झाल्यानंतर मग आता प्रिपरेशन करत असताना कशावरती फोकस करायचं आहे. माझं पहिल्यापासून हेच म्हणणं असतं की तुम्ही भूकंपट्टीपेक्षा कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवरती करा, त्याच्यावरती फोकस करा. जर काही तुमचे कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील तर आणि तरच काय होणार आहे, तुमचं पाठांतराचा भाग कमी होणार आहे. आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. से फॉर एक्झाम्पल पडलिंग ऑपरेशन आपण करतो. पडलिंग का करतो हे विद्यार्थ्यांना माहित नसतं. विद्यार्थी काय म्हणतात की वॉटर लॉगिंग व्हायला पाहिजे आणि तुमचं काय व्हायला पाहिजे की वीड ग्रो होत नाही म्हणून करतो आपण, एवढंच माहित आहे. पण ते का होत नाही, का वॉटर लॉगिंग कंडिशन्स होत आहेत, वीड का ग्रो होत नाही हे माहित असतं का आपल्याला? दॅट इज द कॉन्सेप्ट, रिमेंबर. आणि हा जर काय कॉन्सेप्ट तुम्हाला जर कळाला तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला पाठ करायची गरज लागत नाही, ऑटोमॅटिकली यू कॅन राईट इट. ते तुमच्या डोक्यातच बसतं की बाबा हे गोष्टी आहेत, ह्याच्यामुळे होणार नाही. समजा आता डिस्टन्स हायब्रिडायझेशन आपण टॉपिक करायला लागलोय. डिस्टंट हायब्रिडायझेशन, हायब्रिडायझेशनचा अर्थ काय, क्रॉसिंग ऑफ 2 डिफरंट इंडिव्हिज्युअल्स विथ डिफरंट जेनेटिक बेसिस. सिंपल भाषेमध्ये 2 इंडिव्हिज्युअलला क्रॉस करतोय आपण, मेल आणि फिमेल पॅरेंटला क्रॉस करतोय, ज्यांचं जेनेटिक बेसिस डिफरंट, त्याला हायब्रिडायझेशन म्हणतोय. डिस्टन्सचा अर्थ काय, विच आर नॉट क्लोजली रिलेटेड टू इच अदर, म्हणजे इंटर जेनेरिक असेल किंवा इंटर स्पेसिफिक असेल. 2 वेगवेगळ्या स्पेसिसला तुम्ही क्रॉस केला, इट इज कॉल्ड एज अ इंटर स्पेसिफिक. इंटर जेनेरिक 2 वेगवेगळ्या जेनेरा, फॅमिली विल बी सेम. एक्झाम्पल वीट आणि रेचं एक्झाम्पल आहे. काय मिळतं तुम्हाला, ट्रिटिकल मिळतं. ट्रिटिकल इज द फर्स्ट मॅन मेड स्पीसीज, ट्रिटिकल बनवलं. पण प्रत्येक वेळेला डिस्टन्स हायब्रिडायझेशन सक्सेसफुल होईल का? नो. मग ते का सक्सेसफुल होत नाही हे जर काही तुम्हाला समजलं तर जे बॅरियर्स इन डिस्टन्स हायब्रिडायझेशन आहे ते तुम्हाला पाठ करायची गरज लागत नाही. तुम्ही बुक्स घ्या, बुक्स वाचा, बुक्समधले जे काही पॉईंट्स आहेत ते जर तुम्ही वाचला ना, आय गॅरंटी की तुम्हाला एकही पॉईंट वाचून येऊन मला इथं सांगा की सर मला हे पुस्तकातनं समजलंय. आय गॅरंटी, कारण का टेक्निकल भाषा असते, लक्षात ठेवा. बट यू नीड टू अंडरस्टँड दॅट कॉन्सेप्ट. कॉन्सेप्ट समजून घ्या की बाबा हे नेमकं का असं होतंय. स्टर्लिटी येते तर का स्टर्लिटी येते, का डिस्टन्स हायब्रिडायझेशन सक्सेसफुल होऊ शकत नाही हे समजून घेणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला समजलं तर पाठ करायची गरज नाहीये, ऑटोमॅटिकली लक्षात राहतं. आता मायटोसिस आणि मिओसिस एक्झाम्पल घ्या. सेल सायकल जे आहेत तुमचे मायटोसिस आणि मिओसिस. आता मिओसिस मध्ये रिडक्शनल डिव्हिजनल नेमकं काय होतं, रिडक्शन कधी होतं, मिओसिस फर्स्ट मध्ये की मिओसिस 2 मध्ये हे माहित नसतं. गेटिंग द पॉइंट. किंवा जनरली हे पण विचार करा की जो काय तुमचा रायबोझोम असतो तो एंडोप्लाझमिक रेटिक्युलमलाच काय अटॅच असतो, नाही विचार कधी करत आपण. इट्स गेटिंग. सो हे कॉन्सेप्ट समजून घ्या. कॉन्सेप्ट्स आर व्हेरी इझी टू अंडरस्टँड दॅट. मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल का म्हणतात हे समजून घ्या. साइट ऑफ रेस्पिरेशन काय आहे, सेल्युलर रेस्पिरेशन कुठं होतं, एक्झाम्पलच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. ठीक आहे. तुम्हाला एनर्जी कुठून मिळते, एनर्जी कुठून मिळते, तुम्हाला एनर्जी लागते, येस लागते. एनर्जी कशी मिळते तुम्हाला, जनरेट कशी होते, इन द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. बरोबर आहे, रेस्पिरेशन. मग रेस्पिरेशनमध्ये जर काय एनर्जी तयार होत असेल मग सेलच्या कोणत्या ऑर्गॅनलमध्ये रेस्पिरेशन होत आहे, इट इज अ मायटोकॉन्ड्रिया. मग मायटोकॉन्ड्रियामध्ये जर काय रेस्पिरेशन होत असेल तर त्या रेस्पिरेशन प्रोसेस थ्रू काय तयार होतात, एटीपी तयार होतात. मग ते एटीपी कुठं स्टोअर झाले पाहिजेत, तुमच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये, पॉवर हाऊस ऑफ द सेल. इट्स दॅट व्हेरी सिम्पल. पण रेस्पिरेशन आपण वाचतो कुठं, क्रॉप फिजिओलॉजीमध्ये. तुमचं हे कुठं वाचतो, मायटोकॉन्ड्रिया इन द जेनेटिक्स. पण हे जे काही लिंकेज आहे तुमचं हे जोपर्यंत तुम्हाला जमत नाही, इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. हे पाठच करावं लागतं मग तुम्हाला. पॉवर हाऊस ऑफ द सेल इज मायटोकॉन्ड्रिया, सेल्युलर रेस्पिरेशन मायटोकॉन्ड्रिया, क्रेब सायकल टेक्स प्लेस इन द मायटोकॉन्ड्रिया.
हे पाठच करावं लागतं. पण जर का तुम्हाला कॉन्सेप्ट समजला असेल रेस्पिरेशनचा, ग्लायकोलायसिस, क्रेब सायकल, ETC, देन यू विल बी एबल टू टेल कुठं काय होतंय. आता मला सांगा, रेस्पिरेशन जर काय मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असेल, आपण जे ऑक्सिजन घेतोय ते कुठं कन्झम्पशन होतंय? मग रेस्पिरेशन मध्ये काय लागतं? ऑक्सिजन लागतो की काय लागतो? ऑक्सिजन लागतो. मग मायटोकॉन्ड्रियामध्ये रेस्पिरेशन होते का? होतंय. मग O2चं कन्झम्पशन कुठं व्हायला पाहिजे? मायटोकॉन्ड्रियामध्ये. दॅट्स इट. म्हणजे ऑक्सिजन जे आपण घेतोय ते कुठपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे? तुमच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये. कारण का, जर का ऑक्सिजन मायटोकॉन्ड्रियामध्ये नाही गेला तर तुमचं एटीपी सिंथेसिस होणार नाही. सिंपल थिंग. एटीपी सिंथेसिस नाही जर तयार झालं तर तुमच्याकडं तुम्हाला जी लागणारी एनर्जी आहे ती तयार होणार नाही. जर काय एनर्जी नाही तयार झाली तर तुमची सेलची डेथ होते. सेलची डेथ जर झाली तर जनरली युअर बॉडी डाईज. म्हणून ऑक्सिजन घ्यावा लागतो. सिंपल थिंग आहे. हे ऑक्सिजन आपण का घेतो? रेस्पिरेशनसाठी महत्वाचं आहे, एवढंच आपल्याला माहित आहे. पण ऑक्सिजन बॉडीमध्ये गेल्यानंतर तो कुठं कन्झ्युम होतो, त्याची का गरज लागते बॉडीला, हेच माहित नाही आपल्याला. बिकॉज इट इज व्हेरी मच नेसेसरी फॉर द एटीपी सिंथेसिस. सो हे कॉन्सेप्ट जे आहेत हे जेव्हा तुम्हाला समजतं ना, तेव्हा तुम्ही क्रेब्स सायकल इझिली लिहू शकता किंवा रेस्पिरेशनची प्रोसेस इझिली लिहू शकता किंवा एटीपी सिंथेसिस किंवा ETC सायकल जी आहे आपली, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, इलेक्ट्रॉन्स आर बीन ट्रान्सपोर्टेड, ह्यालाच इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणतो. ते समजून घेणं खूप सोपं जातं. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली इज द कॉन्सेप्ट. मग त्याचे स्टेजेस काय असतात काय नसतात हे ऑटोमॅटिकली मग लक्षात राहतं. गेटिंग? तर कॉन्सेप्टवरती फोकस करा, नॉट ऑन द बाय हार्ट. येस, बाय हार्ट काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे सीड रेट किती लागतो हे काय समजून घेऊ शकत नाही आपण. येस, फर्टिलायझर रिक्वायरमेंट किती आहे हे काय समजून घेऊ शकत नाही. त्यासाठी काय पाहिजे तुम्हाला? कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. अँड वन्स यू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट देन यू हॅव टू प्रिपेअर द नोट्स. आता नोट्स कशा असले पाहिजेत पुढे डिस्कस करूया. पण कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग एकदा झालं मग प्रिपेअर द नोट्स. असं करू नका की नुसताच वाचताय आणि तुम्ही नोट्स बनवताय वाचून. होणार नाही. फक्त तुम्ही काय करताय, त्या पुस्तकाची समरी करताय. लक्षात ठेवा, नोट्स समजून घेऊन काढायचे असतात. काय करायचं असतं? नोट्स समजून, पहिल्यांदा टॉपिक समजून घ्या, मग नोट्स बनवा. आणि जेव्हा तुमच्या नोट्स तयार असतात, जेव्हा तुमच्या कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग येते, देन यू स्टार्ट रिव्हिजन. एकदा रिव्हिजन जर झालं देन यू स्टार्ट आन्सर रायटिंग. आता पुढच्या आठवड्यात टेस्ट आहे, याचा अर्थ असा होत नाही की आठवड्याभरामध्ये माझा सगळा सिलेबस पूर्ण झाला पाहिजे. नो, सिलेबस कधी पूर्ण झाला पाहिजे तुमचा? आज लेक्चर केले, आजच्या आज मला त्या लेक्चरचं रिव्हिजन करायला पाहिजे, त्याच्या नोट्स काढल्या पाहिजेत, त्याच्यावरती जे काही PYQ आलेले आहेत ते लिहायला पाहिजे. मग तुम्ही हे जेव्हा रोज करता तर मग टेस्ट आल्यानंतर तुमची धावपळ होत नाही, मला सिलेबस पूर्ण करायचा आहे. सो आन्सर रायटिंग शुड बी द पार्ट अँड पार्सल ऑफ युअर डेली प्रिपरेशन. रोजच्या रोज आम्ही तर तुम्हाला क्वेश्चन्स देऊच. रोज 2-2, 3-3 क्वेश्चन जे असतील ते आमच्याकडनं प्रोव्हाइड होतील, ते तुम्हाला मिळणारच आहेत. बट अलॉंग विथ दॅट यू हॅव टू यूज द PYQs. PYQs घ्या, PYQs वरती आन्सर रायटिंग करा. खूप महत्त्वाचं असतं. कारण का डेली आन्सर का करणं महत्त्वाचं आहे? कारण एक लक्षात ठेवा, ज्या का चुका आहेत ना ते तुम्हाला रोजच्या रोज कळत जातात. आज तुम्ही आन्सर लिहिला, आजच्या आज तुम्हाला चॅलेंजेस कळतात, मला काय आन्सर रायटिंगमध्ये लॅक्युनस आहेत माझ्याकडे. पहिला आन्सर कधी आजपर्यंत जर काय आन्सर रायटिंग केलं नसेल तुम्ही, तर पहिला आन्सर लिहायला यू विल बी ॲटलिस्ट रिक्वायरिंग 30 मिनिट्स. कमीत कमी 30 मिनिटं लागणार आहेत. तेवढा तुम्हाला एक्झाममध्ये टाईम नसतो. तरी सुद्धा मी सांगतो इट इज अ व्हेरी गुड स्टार्ट. 30, 35, 40 मिनिटापर्यंत तुम्ही पहिल्या प्रश्नाला घेणार आहात. सो बट डोंट वरी अबाउट इट. कारण का तुम्हाला पहिल्याच आन्सरला हेच कळत नाही की सुरुवात कशी करायची आहे. इंट्रोडक्शन करायला पाहिजे का? करायला पाहिजे. तर कसं करायला पाहिजे इथून सुरुवात असते आपली. मग बॉडीमध्ये काय लिहायला पाहिजे, मग डायग्राम काढायला पाहिजेत का, फ्लोचार्ट काढायचा का, तो कसा काढायचा, मग एक्झाम्पल्स टाकायचे का, डाटा कुठं टाकायचा, फॅक्ट कुठं टाकायचे, कन्क्लुजन करायचं तर कसं करायचं, काहीही कळत नाही. ह्याच्यातच तुमचा अर्धा पाऊण तास जातो. बट तुम्हाला ॲटलिस्ट हे कळतं की मला इंट्रोडक्शन करायला चॅलेंज येतोय, मला डायग्राम काढायला चॅलेंज येतोय, मला कन्क्लुजन कसं करायचं हे माहीत नाही, मला एक्झाम्पल्स कुठं टाकायचे हे कळत नाही, मला डाटा कुठं टाकायचं हे कळत नाही. ह्याच्यावरती तुमचं काय होतं की ॲटलिस्ट यू नो व्हॉट आर माय विकनेसेस. नेक्स्ट डेला मग त्याच्यावरती विचार करता, त्याच्यावरती प्रिपरेशन करायला चालू करता तुम्ही. यार माझं इंट्रोडक्शन कसं करायचं माहीत नाही ना मला, मी आता आज शिकून घेतो इंट्रोडक्शन कसं करायचं. अंडरस्टँडिंग? सो आन्सर रायटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आन्सर रायटिंग पहिल्यांदा का करतो आपण? वेळेमध्ये पूर्ण आन्सर होण्यासाठी नाही. लक्षात ठेवा, आन्सर चांगलं कसं लिहायचं हे पहिल्यांदा शिकून घ्या. नाहीतर आपण काय करणार, 10 मिनिटाचा टाइम लावणार आणि मला हे आन्सर पूर्ण करायचं 10 मिनिटामध्ये. प्रॉब्लेम काय होतो याच्यामध्ये
प्रॉब्लेम हा होतो की तुम्ही कसं वाटेल तसं आन्सर पहिल्यांदा लिहिता आणि हीच सवय तुम्हाला रोजच्या रोज पडत जाते. आणि चांगला आन्सर जर काय लिहायला तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला ते जमणार नाही, लक्षात ठेवा. एक वेळ पहिल्यांदा चांगला आन्सर शिकून मग स्पीड वाढवा. इट इज व्हेरी इझी. पण पहिल्यांदा एकदम वाईट आन्सर लिहून चांगल्या आन्सरकडे जायचा प्रयत्न केला तर होणार नाही, सवय पडते. यू मेक इट अ हॅबिट. यू आर मेकिंग अ हॅबिट हाऊ टू राईट अ बॅड आन्सर. गेटिंग? सो आन्सर रायटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आन्सर रायटिंग डेली का करणं एक्सपेक्टेड आहे? कारण का तुम्हाला एक्झाममध्ये कळतं की नेमकं कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे. तुम्हाला हे कळतं की माझा पेपर पूर्ण होणार आहे की नाही, किंवा मग जर काय शेवटी माझा टाइम कमी असेल तर त्या प्रश्न जे काही राहिलेले प्रश्न आहेत त्यांना कितपत अटेम्प्ट करायला पाहिजे, कितपत डीपली लिहायला पाहिजे हे तुम्हाला कळतं. किंवा वेगवेगळे मेथड्स कोणते आहेत माझा पेपर कव्हर होईल. फ्लोचार्ट काढून माझा पेपर मी कव्हर करू शकतो का? नुसतं पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहून मी पेपर कव्हर करू शकतो का? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत जातात, लक्षात ठेवा, जे एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत. म्हणजे ते म्हणतो ना आपण थेंबे थेंबे तळे साचे, ह्यात पण असंच आहे. प्रत्येक गोष्ट मॅटर्स. एव्हरीथिंग मॅटर्स व्हॉट यू आर डुईंग. एव्हरीथिंग. आन्सर रायटिंग कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, इंट्रोडक्शन, कन्क्लुजन, बॉडी कशी लिहिली पाहिजे, त्याच्यामध्ये फ्लोचार्ट्स कसे काढले पाहिजे, ह्याच्यासाठी सगळ्यासाठी आम्ही आहे. पण फक्त आम्ही सांगून फायदा नाही आहे. यू हॅव टू इम्प्लिमेंट इट. ते तुम्ही इम्प्लिमेंट करायलाच पाहिजे. नुसतं ऐकलं म्हणून काय तुम्ही लिहू शकणार आहात का? नाही. तुम्हाला कोणीतरी सांगितलं असं पोहायचं असतं, असं हात मारायचा, असं पाय मारायचा, हे फक्त ऐकून तुम्हाला पोहायला येणार आहे का? पाण्यात पडल्याशिवाय पोहायला येतं का? नाही येत. त्यामुळे पहिल्यांदा पाण्यात तरी पडा. पाण्यात पडल्यानंतर काहीतरी एक समजा ग्लासभर पाणी पोटात जाणारच आहे, त्याशिवाय पोहायला माणूस शिकत नाही. सायकल जेव्हा चालवायला शिकवत होतो, सायकलवरनं 4-5 वेळा पडल्याशिवाय सायकल शिकला का? नाही शिकलो ना. द सेम थिंग अप्लाइज हिअर. जोपर्यंत तुम्ही लिहायला चालू करत नाही तोपर्यंत तुम्ही आन्सर्स कसे चांगले असतात हे समजतच नाही, लक्षात ठेवा. ॲग्रिकल्चर एमपीसीला हा प्रॉब्लेम झाला. म्हणजे ज्यांना खूप वाटत होतं की आम्हाला आन्सर रायटिंग खूप चांगलं करता येतं, आय कॅन राईट एनी आन्सर, ठीक आहे, ग्रेट, गुड. पण जेव्हा ते एक्झाममध्ये बसले ना त्यांना ॲक्च्युली समजलं एक्झाम झाल्यानंतर यार की पहिल्या 5 क्वेश्चनपैकी 4च अटेम्प्ट करायचे होते. अटेम्प्ट किती केले आपण? 5च्या 5 अटेम्प्ट केले. बरेच जणांनी सप्लिमेंट मागितली पण सप्लिमेंट मिळतच नाही, हे माहित होतं आपल्याला. बरेच जणांना अजून हेही माहित नव्हतं की तुमच्या एक्झामला ब्लँक पेजेस येणार आहेत की रूल्ड पेजेस येणार आहेत. दॅट इज अगेन चॅलेंज. हे सुद्धा आपल्याला माहित नाही. मग हे असं म्हणून चालणार आहे का की मला सगळं येतं म्हणून? नाही ना. ही बेसिक गोष्ट आहे की तुमच्या मेन्सला ब्लँक पेपर येणार आहेत की रूल्ड पेपर येणार आहेत हे तरी माहिती करून घ्या. आता मी बऱ्याचशा क्लासला शिकवायला जातो, जॉग्राफी घेतो असतो मी, जॉग्राफी बऱ्याचशा क्लासमध्ये शिकवायला जातो. बरेचसे राज्यसेवेचे पोरं काय करतात की ब्लँक पेजेसवरती आन्सर लिहून आणून दाखवतात. अरे पण का? नाही सर, आम्हाला सांगितलेलं आहे की यूपीएससीचे ब्लँक पेजेसवरती होणार आणि तुमचे पण ब्लँक पेजेसवरती होणार. अरे बाकीच्या एक्झाम्स बघा ना, फॉरेस्ट्रीची एक्झाम झाली, ॲग्री एमपीएससीची एक्झाम झाली, इंजिनिअरिंगची एक्झाम झाल्या, सगळ्यांना काय घेतलं त्यांनी? रूल्ड पेपर. देन वाय यू विल बी गेटिंग सम वी कॅन से स्पेशल प्रिव्हिलेज्ड? तुम्ही का प्रिव्हिलेज्ड क्लासमध्ये जाणार आहात मग की तुम्हाला ब्लँक पेजेस मिळतील? वाय? तुम्हाला पण तेच पेजेस मिळणार आहेत ना. अंडरस्टँडिंग? तुम्हाला पण तेवढेच 50 पानाचीच बुकलेट मिळणार आहे. ॲग्रिकल्चर एमपीसीला 50 पानाची बुकलेट मिळाली तुम्हाला, पण ज्या विद्यार्थ्यांनी नुसताच लिहिले त्यांना पेपरच पुरला नाही. लक्षात घ्या. 50 पानाची बुकलेट आहे, तुम्हाला अंदाज येतो की माझा आन्सर्स किती, एक आन्सर माझं किती पेजमध्ये संपणार आहे. मग ते प्रत्येक प्रश्न मला वेगळ्या पेजवरती अटेम्प्ट करायचा आहे की त्याच्या खाली सब क्वेश्चन असतील. क्वेश्चन नंबर 1 ABC, म्हणजे ABC मला एकाखाली एक लिहायचं आहे की वेगळ्या पेजवरती लिहायचं हे अंदाजच येत नाही. मग सो आन्सर रायटिंग त्याच्यासाठी किंवा टेस्ट देणं त्याच्यासाठी खूप गरजेचं असतं, लक्षात ठेवा. ही बारीक गोष्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हे अशी चूक करणं परवडणार नाही, लक्षात ठेवा. आन्सर्स येत असून सुद्धा मला आन्सर शीट पुरली नाही ह्याच्या इतकं दुर्दैव काय नसणार आहे. मग अरे एकाखाली एक आन्सर लिहिलं असतं बरं झालं असतं. हाऊ टू प्रिपेअर नोट्स. नोट्स कसं करायला पाहिजे? सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नोट्स तुम्हाला क्रिस्प करायला पाहिजे, टॉपिक वाईज.
इकॉलॉजी टॉपिक घेतला, इकॉलॉजी टॉपिकचे पहिले पॉईंट काय आहेत घ्या, पहिला पॉईंट घ्या, नोट्स बनवा, दॅट टू इन क्रिस्प मॅनर. क्रिस्प मॅनरमध्ये नोट्स असल्या पाहिजेत, म्हणजे लाईन टू लाईन सेंटेन्स टू सेंटेन्स लिहायचं नाही. हां म्हणजे बेसिकली आता पोरं काय करतात की समजा कशाचं जर सिग्निफिकन्स विचारले, ॲडव्हान्टेजेस विचारले, ॲडव्हान्टेजेस ऑफ ड्रिप इरिगेशन, इट हेल्प्स टू सेव्ह वॉटर. अरे काय गरज आहे, गरज काय आहे, तुम्ही सेव्ह वॉटर जरी नुसता लिहिला ना सफिशियंट आहे ना, मोर दॅन सफिशियंट आहे. येस, मोर दॅन सफिशियंट आहे. देन वाय यू आर रायटिंग इट हेल्प्स टू सेव्ह द वॉटर, किंवा इट हेल्प्स टू सेव्ह द वॉटर अप टू द से फॉर एक्झाम्पल 60 to 70%. अरे पण सेव्ह वॉटर डॅश 60 to 70% लिहा ना, बस झालं. ते वाचल्यानंतर तुम्हाला काय कळणार नाही काय बाबा काय लिहायचं आहे आपल्याला. एवढंही आपलं इंग्लिश कच्चं नाही की वी कॅनॉट इलॅबरेट इट. येस, क्रिस्पमध्ये पाहिजेत. एक टॉपिक एक पेज बस, वन और बॅक टू बॅक झालं. खूप क्रिस्पमध्ये नोट्स पाहिजेत, लक्षात ठेवा. तुमच्या क्रिस्पमध्ये नोट्स असतील तर तुम्हाला रिवाईज करायला सोपं जातं. सगळ्यात पहिला महत्त्वाचा रिवाईज बाजूला ठेवा. सगळ्यात पहिला महत्त्वाचं काय होणार आहे की तुमचा वेळ वाचणार आहे. कारण लिखाण करत असताना लिखाणाची सवय होती मान्य आहे, पण बरेच जणांचं काय होतं की नुसताच लिहित जातात. आपण काय म्हणू की अनवॉन्टेड असतं ते. वेस्ट ऑफ टाइम म्हणतो ना, व्हॉट अ वेस्ट ऑफ टाइम, असंच होतं. लक्षात ठेवा, वेस्ट ऑफ टाइम तुम्ही करताय फक्त, ह्याच्यातनं आउटपुट काही निघत नाही. सो क्रिस्प नोट्स बनवा. सेकंडली काय करा की मॉड्युलर टाईपमध्ये करा. मॉड्युलर, ओनली कीवर्ड्स, ओनली सब हेडिंग्स. व्हॉट आर द फीचर्स ऑफ दिस किंवा व्हॉट आर द चॅलेंजेस, जस्ट द सब हेडिंग लिहा. व्हॉट आर द चॅलेंजेस फॉर डिस्टन्स. आता डिस्टन्स हायब्रिडेशन बघत होतो आपण, ठीक आहे. डिस्टन्स हायब्रिडेशनचे चॅलेंजेस काय आहेत. हायब्रिड स्टेरिलिटी, जस्ट मेन्शन हायब्रिड स्टेरिलिटी, पुढे एक्झाम्पल टाका, बस झालं. येस, हायब्रिड ब्रेकडाऊन असेल, किंवा तुम्ही हे बघा की व्हॉट आर द टाइप्स ऑफ क्रोमोझोमल ॲब्रेशन. क्रोमोझोमल ॲब्रेशनचे टाइप्स, आता स्ट्रक्चरल की न्यूमरिकल आहे मुद्दा. स्ट्रक्चरल ॲब्रेशन झालं, स्ट्रक्चरमध्ये चेंजेस होते. 4 तुम्हाला माहीत पाहिजे. डिलिशन, डुप्लिकेशन, ट्रान्सलोकेशन आणि इन्व्हर्जन. डन. हे 4 माहीत आहेत ना, बस ना, लिहून टाका ना तिथे. कशाला ते एक्सप्लेन करताय, वर्ड टू वर्ड एक्सप्लेन करायची गरज लागत नाही. फक्त त्या ह्याच्यासमोर डायग्राम काढा, बस झालं. त्याचे सब टाईप्स लिहा, बस झालं. सो मॉड्युलर टाईपमध्ये तुमचे नोट्स पाहिजेत, फक्त सब हेडिंग्स पाहिजेत, सब हेडिंग्स तुम्हाला का महत्त्वाचे असतात लक्षात ठेवा. सब हेडिंगमुळे तुम्हाला रिव्हिजन करणं खूप सोपं जातं. उद्या एक्झाम आहे, मला आजच्या एका दिवसामध्ये माझा पेपर अख्खा रिव्हिजन झाला पाहिजे. सब हेडिंग्स वाचा, तुमचा सगळा सिलेबस काय होऊन जाईल, रिवाईज होऊन जाईल. आम्ही UPSCचं जेव्हा प्रिपरेशन करत होतो ते आमचे 2 प्रकारचे नोट्स होते. एक रेग्युलर वाचायला आणि एक रिव्हिजन बेस्ड. रिव्हिजन म्हणजे उद्या एक्झाम आहे तर आम्हाला आज पूर्णपणे सिलेबस कव्हर करायचा आहे. म्हणजे 80 ते 100 पेजेसमध्ये आमचा पूर्ण सिलेबस ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा तयार असायचा. 80 ते 100 पेजेसमध्ये, जेणेकरून काय एक्झामच्या अगोदर आम्हाला पूर्ण रिवाईज करता यावं ह्याच्यासाठी. म्हणजे जेनेटिक्सचा हार्डली माझा जो काही सिलेबस आहे जेनेटिक्सचा मी सांगतोय तुम्हाला, जेनेटिक्स हार्डली फक्त 7 ते 8 पेजेसमध्ये माझा सिलेबस तयार होता. जेनेटिक्सचा 7 ते 8 पेजेसमध्ये. प्लांट ब्रीडिंग सेम, क्रॉप फिजिओलॉजी सेम. म्हणजे पेपर 2 हार्डली माझा 50 पेजेसमध्ये पूर्ण तयार होता. पेपर 1 हार्डली माझा 40-45 पेजेसमध्ये पूर्ण तयार होता. हे कधी शक्य आहे, जेव्हा तुमचं प्रिपरेशन आहे तेव्हाच शक्य आहे, लक्षात ठेवा. बट टाइम आहे ना आपल्याकडे 5 महिने, 5 ते 5.5 महिने करू शकतो ना आपण, करू शकतो. नोट्स क्लासच्या नोट्स मेन आहेत. मग म्हणताय क्लासच्या नोट्स मग काय उपयोगाचे. अरे क्लासच्या नोट्स तुम्हाला प्रिपरेशनसाठी आहेत, पण रिव्हिजनसाठी आहेत का त्या नोट्स. सो मॉड्युलर टाईप. देन ॲड फ्लोचार्ट्स. बऱ्याच विद्यार्थ्यांचं आम्ही बघितलं आतापर्यंत की चॅलेंजेस काय असतात, त्यांना फ्लोचार्ट्स वगैरे कसे बनवायचे, कुठं बनवायचे हे कळत नाही. सो यू हॅव टू ॲड द फ्लोचार्ट्स. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे सर समजा तुम्हाला पॉलिप्लॉइडीवरती जर काही प्रश्न आला, पॉलिप्लॉइडीवरती एक्झाम्पल, मग पॉलिप्लॉइडीचं तुम्हाला क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे. ॲटोपॉलिप्लॉइडी, ॲलोपॉलिप्लॉइडी. ॲटोपॉलिप्लॉइडी म्हणजे ॲटोटेट्राप्लॉइडी, ॲटोट्रेप्लॉइडी सेम, ॲलोप्लॉइडीमध्ये सेम. किंवा न्यूमरिकल क्रोमोझोमल ॲब्रेशन, हॅप्लॉइडी, ॲन्युप्लॉइडी, पॉलिप्लॉइडी, ह्याचं क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे तुम्हाला. मग क्लासिफिकेशन ते फ्लोचार्टमध्ये जेव्हा तुम्ही मांडता तेव्हा ते चांगलं होतं. किंवा तुम्हाला जर समजा इन्सेक्टिसाइडचं क्लासिफिकेशन विचारलं, यू शुड ड्रॉ इट इन द फ्लोचार्ट. मेन्शन करण्यापेक्षा फ्लोचार्टमध्ये दाखवा, फ्लोचार्टमध्ये इझिली समजतं.
आणि एक्झामिनरला पण कळतं यार, एक्झामिनरला फ्लोचार्ट जरी बघितला तरी कळतं त्याला किंवा ह्या मुलाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तुम्ही एक्झामिनरचं काम सोपं करताय, लक्षात घ्या. आणि फ्लोचार्ट्स वगैरे टाकल्यामुळं काय होतं जनरली की तुमचं प्रेझेंटेशन चांगलं होतं. आणि हे पण ह्याच्यासाठी करण्यासाठी तुम्हाला हे फ्लोचार्ट आहेत ना तुमच्या नोट्समध्ये पाहिजे. नाहीतर ऐन एक्झामला मी विचार करतो आणि फ्लोचार्ट बनवतो, होत नाही. कारण का सवयच नसते कधी फ्लोचार्ट काढायचे, किती पेजमध्ये काढायचं, किती जागेमध्ये काढायचं, काहीच कळत नाही. मग निम्मा फ्लोचार्ट होतो, निम्मा राहतं लिहायचं, मग स्क्रॅच करता आणि मग परत लिहायला चालू करता. गरज नाही. त्यासाठी फ्लोचार्ट्स तुमच्या नोट्समध्ये पाहिजेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. देन पेपर 1 मध्ये, मोस्टली पेपर 1 मध्ये, पेपर 2 ला पण महत्त्वाचं आहे, पण काही फॅक्ट्स असतील, काही एक्झाम्पल्स असतील, काही स्टॅटिस्टिकल डाटा असेल. आता तुम्ही न्यूजपेपर वगैरे वाचताय किंवा करंट अफेअर्स वगैरे वाचताय, नवीन कुठली व्हरायटीज वगैरे आली तर ते तुमच्या नोट्समध्ये पाहिजे, लक्षात ठेवा. ह्याच्यानं काय होते लक्षात ठेवा, तुमच्या नोट्सचं इम्प्रोव्हायझेशन होतंय. जर काय तुम्ही एखादी करंट अफेअर्समधली कुठली तरी स्कीम टाकला किंवा एखादा एक्झाम्पल टाकला आणि ते जर तुमच्या एक्झाममध्ये असेल आणि बाकीच्या कुणी जर लिहिलं नसेल, एक्झामिनर तुम्हाला अर्धा मार्क एक्स्ट्रा देईल. का? कारण का तुम्ही काहीतरी रिलेव्हंट डाटा टाकलाय, काहीतरी रिलेव्हंट फॅक्ट्स टाकल्यात, एक्झाम्पल टाकलाय, ह्याच्यासाठी लक्षात ठेवा. किंवा केस स्टडी टाकल्या. समजा आता वॉटरशेड मॅनेजमेंटवरती एखादा प्रश्न आला, राईट द एक्झाम्पल्स ना. एक्झाम्पल खूप मोठे माहीत नसतील तर इट इज ओके. रायगंज सिद्धीचं एक्झाम्पल लिहा, सफिशियंट आहे. पाणी फाउंडेशनचं एक्झाम्पल लिहा, व्हेरी गुड आन्सर, व्हेरी गुड एक्झाम्पल्स. चेन्नईमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग इज कंपल्सरी, ते टाका. पुण्यातलं टाका आता, किंवा जनरली बेंगलोरचा टाका. एक्झाम्पल्स आहेत ना हे. यू कॅन राईट दोज एक्झाम्पल्स. जे बाकीचे विद्यार्थी मिस करणार आहेत ते तुम्ही लिहिताय आणि याच्यामुळे काय होतं, तुमचा अर्धा 1 मार्क वाढतो. विचार करा, प्रत्येक प्रश्नामध्ये अर्धा मार्क जरी वाढला, 19 प्रश्न लिहायचे आहेत. किती प्रश्न लिहायचे आहेत? 19 प्रश्न लिहायचे आहेत. प्रत्येक आन्सरमध्ये अर्धा मार्क. किती मार्क झाले? ऑलमोस्ट 9 to 10 मार्क्स. ऑलमोस्ट 9 to 10 मार्क्स पेपर 1 ॲग्रिकल्चर ऑप्शनलसाठी. इतर मुलांच्यापेक्षा 10 मार्क जास्त गेले तुमचे. सो यू टू ॲड फॅक्ट्स, डाटा, एक्झाम्पल्स, गव्हर्नमेंट स्कीम्स, केस स्टडीज. हे तुमच्याकडे डाटा पाहिजेच पाहिजे. आणि हे काय एका दिवसामध्ये होणारा डाटा नाही आहे. रेग्युलर तुम्ही करत असता प्रिपरेशन, रेग्युलर प्रिपरेशन करत असताना तुमच्याकडं हे डाटा तुमच्या बुक्समध्ये कलेक्ट झाले पाहिजेत. तुमच्या जे काही नोट्स आहेत त्या नोट्स बनवत असताना काय करा, जस्ट ही जर काही तुमची बुक आहे, बुकचं पेज आहे, तर बाजूला एक मार्जिन ठेवा, 4 बोटांची मार्जिन ठेवा. तुमच्या नोट्स इथं पूर्णपणे होत आहेत. पुढे जाऊन जर काही तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन करायचं असेल तर ते इथं मांडा. नाहीतर काय होतं की तुमचा टॉपिक इथं आहे आणि 4-5 पेज सोडून काय येतं तुमचं, केस स्टडीज येतात, एक्झाम्पल्स येतात, फॅक्ट्स येतात, डाटा येतात. काही गरज नाही. इथं 4 बोटांची ओळी सोडा किंवा 3 बोटांचं स्पेस सोडा, ह्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. इम्प्रोव्हायझेशन करायला दॅट इज सफिशियंट. हे अशा पद्धतीने तुम्हाला काय करू शकता, नोट्स बनवू शकता, लक्षात ठेवा. सो काही गव्हर्नमेंटचे स्कीम्स, गव्हर्नमेंटचे वेबसाईट्स असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, त्या गोष्टी तुम्हाला करायला सोपं जातं. सो गव्हर्नमेंट स्कीम्स, केस स्टडीज, रोज काहीतरी न्यूजपेपर वगैरे वाचताय आणि ते वाचावं तर लागतं. फॉरेस्ट्रीचा अभ्यास करतोय ह्याचा अर्थ असा नाही की त्या गोष्टी वाचायला लागणार नाही, तुम्हाला वाचावं लागणार आहे. थोडंफार अर्धा पाऊण तास जरी दिला ना पेपरला, महत्त्वाचं असतं. कारण का तुम्हाला इंटरव्ह्यूला ते परत वाचावं लागणार आहे. त्यापेक्षा आत्तापासूनच प्रिपेअर करा. ठीक आहे. सो डोंट वरी अबाउट इट. देन डायग्राम्स महत्त्वाचे आहेत, फ्लोचार्ट महत्त्वाचे आहेत, माइंड मॅप्स, चार्ट्स हे महत्त्वाचे आहेत. तुमच्याकडे हे प्रिपेअर्ड पाहिजेत. फ्लोचार्ट्स, माइंड मॅप्स, चार्ट्स कुठं टाकायचे, समजा कुठले तरी टाईप्स लिहायचे, चार्ट्स पाहिजेत तुमच्याकडं. समजा तुम्हाला काहीतरी से फॉर एक्झाम्पल सिग्निफिकन्स सांगायचं आहे, तर ते सिग्निफिकन्स फ्लोचार्टमध्ये तुम्ही दाखवू शकता. सिग्निफिकन्स असतील, ॲडव्हान्टेजेस फ्लोचार्टमध्ये दाखवू शकता. किंवा आपण म्हणूया की फीचर्स कशाचे तरी विचारलेले आहेत, मग ते फीचर तुमच्या फ्लोचार्टमध्ये, माइंड मॅप्स फॉर्मॅटमध्ये दाखवू शकता. सिम्पल काढा, सन डायग्राम काढा. डन. किंवा काहीचे एक्झाम्पल्स असतात. समजा आता सस्टेनेबल म्हणण्यापेक्षा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट असेल, वीड मॅनेजमेंट असेल, डिसीज मॅनेजमेंट आहे, सिंपल गोष्ट काढा ना इथं. इट इज अ इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट किंवा इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट. कल्चरल, बायोलॉजिकल, फिजिकल आणि केमिकल
सर्कल्स काढून तुम्ही दाखवू शकता, ते सोपं आहे. सो हे जे चार्ट्स आहेत तुमच्याकडं, हे जे काय तुमच्याकडं आपण काय म्हणूया माइंड मॅप्स म्हणूया, हे सगळ्या गोष्टी तुमच्या नोट्समध्ये ऑलरेडी प्रिपेअर पाहिजे, जेणेकरून तुमच्या डोळ्यासमोर ते जेव्हा सारखं सारखं जातं, प्रश्न दिसला समोर की तुमच्या डोक्यात येतं लगेच की मला हे फ्लोचार्ट काढायचं आहे, ही डायग्राम काढायची, इथे हे काढायचं आहे. आता अजून एखादं एक्झाम्पल, जर काय सॉइल सायन्समध्ये तुम्हाला प्रश्न काय आला असेल, इफ द क्वेश्चन इज ऑन से फॉर एक्झाम्पल ॲसिडिक सॉइलमध्ये प्रश्न आला असेल, ॲसिडिक सॉइलवरती प्रश्न आहे, व्हॉट आर द ॲसिडिक सॉइल्स, हाऊ आर दे फॉर्म्ड अँड रिक्लेमेशन, किंवा बेसिक सॉइलचं क्लासिफिकेशन द्या आणि बेसिक सॉइलचं फॉर्मेशनचं रिझन्स द्या आणि रिक्लेमेशन लिहा. सगळ्यात पहिल्या डोक्यात काय आलं पाहिजे तुमच्या, इन द इंट्रोडक्शन आय विल बी रायटिंग सर्टन डाटा, की भारतामधली इतकी इतकी लँड काय आहे, सलाईन आहे. बट अलॉंग विथ दॅट ड्रॉ मॅप ऑफ इंडिया, इंडियाचा मॅप ड्रॉ करा, इंडियाच्या मॅपमध्ये दाखवा ही सलाईन रिजन आहे एक्झाम्पल. किंवा तुम्हाला सॉइल्स ऑफ इंडियावरती प्रश्न आला, सॉइल्स ऑफ इंडिया, गिव्ह द फीचर्स ऑफ द सॉइल्स ऑफ इंडिया, से फॉर एक्झाम्पल. इंडियाचा मॅप काढा, जे काही सॉइल्स आहेत डिफरंट टाइप्स कुठं कुठं मिळतात ते सगळं मेन्शन करा तिथं. एक्झामिनरना बघितल्या समजतं, याला प्रत्येक गोष्ट मिळते, याला सगळ्या गोष्टी. आता ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स ऑफ महाराष्ट्राचा मॅप काढा, झोन्स दाखवा, जे काही झोन्स आहेत तुमचे 8-9 झोन्स ते दाखवा, डन. गेटिंग. तर हे पण ह्याच्यासाठी काय पाहिजे, एक सेपरेट नोट मेंटेन करा आणि त्या नोटमध्ये तुमच्याकडे हे फ्लोचार्ट्स, माइंड मॅप्स, डाटा चार्ट्स किंवा तुमचं डायग्राम्स हे पाहिजेच पाहिजे तिथं, जेणेकरून फक्त रिवाईज करायचं आहे तुम्हाला, एक्झामच्या अगोदर नुसता बघत राहायचं आहे तुम्हाला. ह्याच्यानं काय होते, प्रॅक्टिस पण होऊन जाते डायग्राम वगैरे काढायची आणि तुमच्याकडं डाटा पण तयार होऊन जातो, लक्षात घ्या. ठीक आहे. देन रेफरन्स मटेरियल, पहिल्यांदा महत्त्वाचं काय, क्लास नोट्स. रेफर ओनली क्लास नोट्स. जर तुम्हाला क्लास नोट्स वाटत असतील की सफिशियंट नाही आहे, वाटत असतील तर, वाटणार नाहीत गॅरंटी माझी, पण जर काय वाटत असतील देन रेफर द रेफरन्स बुक्स. मग रेफरन्स बुकची लिस्ट वगैरे काय पाहिजे, मेसेज मी, आय विल सेंड यू द रेफरन्स बुक. पण रेफरन्स बुकची गरज लागणार नाही, लक्षात घ्या. रेफरन्स बुकचा प्रॉब्लेम काय असतो, आपल्या डोळ्यासमोर जे काही टॉपिक्स येतात विच आर नॉट प्रेझेंट इन द सिलेबस ऑल्सो, ते आपण करायला जातो. अरे हे पण वाचूया, ते पण वाचूया, अरे हे डिग्रीमध्ये आपण वाचले, मग इथं वाचून काढूया. पण काय गरज आहे ना, सिलेबसमध्ये आहे का, कशाला पाहिजे झाले तुम्हाला. सो रेफरन्स बुक नॉट नीडेड ॲट ऑल. वाटलं की रेफरन्स बुक पाहिजेत, सर मला असं वाटतं हे रेफरन्स बुक, डिस्कस विथ मी फर्स्ट, डिस्कस करा मग घ्या रेफरन्स बुक्स. ठीक आहे. कारण का किती डीपला जाणार आहेत ह्याचा एक अंदाज आहे, आयोग किती डीपली तुम्हाला प्रश्न विचारणार ह्याचा एक अंदाज आहे. हां, कारण का लक्षात ठेवा, इथं आपल्याला PhD करायची नाही आहे, आपल्याला इथं फक्त काय करायचं आहे, मला RFOची वर्दी घालायची आहे, RFOची फक्त वर्दी घालायची आहे, त्याच्यासाठी जे पाहिजे ना मला ते करायचं आहे. मला काय ॲग्रिकल्चरमधलं खूप डीपली नॉलेज आलं म्हणून मला काय आयोग RFOच्या जागी मला ACF देणार आहे का, किंवा मला IFS बनवणार आहे का, नाही बनवणार. तुम्ही किती 400 पैकी तुम्ही 390 मार्क पाडा, तुम्हाला RFOच मिळणार आहे, ACF मिळणार नाही आहे. येस. सो रेफरन्स बुक कितपत वाचायचं, किती डीपली वाचायचं, ह्याला सुद्धा लिमिटेशन्स असतात. आम्हाला का वाचावं लागतात, कारण का आम्हाला तुम्हाला शिकवायचं आहे. दॅट इज द रिझन वी हॅव टू रेफर देम. जर काय तुम्हाला त्या सगळ्याच गोष्टी नोट्समध्ये मिळत असतील तर वाचायची गरज नाही. तरी सुद्धा वाटत असेल तर डिस्कस करा, तुम्हाला मी सांगतो कुठल्या बुक्स वाचायला पाहिजेत, कुठले नाही वाचायला पाहिजेत, दॅट विल बी सफिशियंट. ठीक आहे. देन गव्हर्नमेंट वेबसाईट्स आहेत काय, ICRचा आहे, IR आहे, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर, हे जे काय वेबसाईट्स आहेत. आणि ह्याच्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पण वेबसाईट्स टाका, महाराष्ट्र प्लस वी कॅन से स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जे आहेत तुमच्या, त्यांची वेबसाईट थोडंफार चालत राहा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन जे काही टेक्नॉलॉजीज वगैरे आहेत त्या गोष्टीचा अंदाज येतो. म्हणजे महाराष्ट्रातल्या ॲटलिस्ट त्यांचा अंदाज येतो. आणि स्टेट सेंट्रल लेवलला असेल तर ICR, IRI, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरची हे सफिशियंट होईल. ठीक आहे. याच्यामध्ये गव्हर्नमेंट सोर्सेस काय काय, अजून काय काय सोर्सेस वापरायला पाहिजेत, कुरुक्षेत्र आणि योजना हे जे आहे ह्याचं काय करा फक्त की टॉपिक हेडिंग बघून फक्त घ्या, जर काय तुम्हाला पाहिजे असेल ते पण. तर
आणि जर का तुम्ही योजना आणि कुरुक्षेत्र जर वाचत असाल तर 2 तासामध्ये एक मॅगझिन झाली पाहिजे. त्याच्या पलीकडे तुम्हाला मॅगझिन वाचायला नाही लागली पाहिजे. कारण का योजना आणि कुरुक्षेत्र ह्याच्यातले टॉपिक्स बघायचे, ते टॉपिक्स तुमच्या सिलेबसमध्ये आहे की नाही ते बघायचं असेल तर वाचा, त्याच्या नोट्स आणि क्विकली करा, नोट्स बनवा, बाजूला ठेवा. काही केस स्टडीज असतील, एक्झाम्पल्स असतील, डाटा आला असेल घ्या, लिहून घ्या, बाजूला ठेवा. परत बघायचं सुद्धा नाही त्याच्याकडं, कारण का त्याचा एवढा जास्त रिलेव्हन्स नाही आहे. बट अगेन व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द इम्प्रोव्हायझेशन ऑफ युअर आन्सर. जर काय आन्सर इम्प्रोव्हाइज करायचे असतील तर हे लागणारच आहे तुम्हाला, लक्षात घ्या. येस, सो दॅट विल बी सफिशियंट फॉर दिस. टार्गेट ठेवताना 200 पैकी कमीत कमी 160-170चं टार्गेट ठेवा. कमीत कमी म्हणतोय मी, कारण का मार्क पडल्यात, मार्क मिळाल्यात बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ह्या वर्षी. 294चा ह्या वर्षीचा फॉरेस्ट्रीचा रिटर्नचा टॉपर आहे. म्हणजे ॲटलिस्ट मिनिमम 150 मार्क पडलेत त्याला दोन्ही ऑप्शन्सला. 150 जर काय टॉपरला पडत असतील तर आपल्याला 160-170चं टार्गेट ठेवायला काय हरकत नाही, कारण का 5 महिने आहेत. वाय? बिकॉज वी हॅव 5 मंथ्स. हे 5 महिन्यामध्ये आपण काहीही करू शकतो, लक्षात ठेवा. इव्हन जो काही इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचा जो सिलेबस आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा आपला जो आहे त्याच्या डबल तिकडं आहे. बॉटनीचा इकडं जेवढा आहे त्याच्या डबल तिकडं आहे. प्लस तिकडं तुम्हाला GS करावं लागतं, प्लस तुम्हाला तिकडं इंग्लिश पण करावं लागतो. एवढा सिलेबस जर काही 5 महिन्यामध्ये होऊ शकतो तर तुम्हाला फक्त 2 ऑप्शनल, ते पण अर्धे ॲज कम्पेअर टू IFS एवढंच फक्त करायचं आहे. आणि ते जर काही तुम्ही व्यवस्थित केलं इट विल बी सफिशियंट. एवढं सगळं सफिशियंट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी 150 मार्क पाडू शकता. लक्षात टार्गेट ठेवताना 160-170चा टार्गेट ठेवायला काहीही हरकत नाही, कारण का मार्क पडतायत विद्यार्थ्यांना म्हणून सांगतो. जर का हे जर काही इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसला जर असतो तर 250 मार्क मी टार्गेट ठेवलं असतं, 250 ते 160 मार्काचं टार्गेट सांगितलं असतं विद्यार्थ्यांना. म्हणजे हार्डली 60% मार्क्स मी सांगितले असते विद्यार्थ्यांना. पण इथं मी तुम्हाला किती मार्क्स सांगावं लागलं, 80% मार्क्स सांगावं लागलं. 80%चं टार्गेट ठेवा. ठीक आहे. नाव एनी क्वेश्चन्स? Yes. Any questions? Yes. ऑनलाईन काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज विचारा, डिस्कस करूया. उद्या आपण सिलेबस डिस्कस करणार आहोत. किती डीपली जायला पाहिजे, कशा पद्धतीने प्रिपरेशन करायला पाहिजे, किंवा त्याच्यावरती क्वेश्चन्स कसे एक्सपेक्ट केले जाऊ शकतात, किती डीपली विचारलं जाऊ शकतं. प्लस मागच्या वर्षीचा जो काय म्हणजे ह्या वर्षी 2025ला जी काय मेन्स एक्झाम झाली तो पेपर थोडा आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. परवापासून तुम्हाला तुमच्या क्लासचा ॲक्सेस मिळून जाईल. ठीक आहे. चलो नाव एनी डाऊट्स ऑनलाईन, एनी डाऊट्स? चला पटपट बोला. आनंद, ओमकार, प्रथमेश, शुभम, वैभव, ऋषिकेश, आरती. चलो इथं समोर. सी टेस्ट वीकली मी म्हणणार नाही की वीकली असतील म्हणून, पण तुम्हाला सेक्शनल वाईज ॲटलिस्ट 10-1 दिवसाचा गॅप ठेवून आपली टेस्ट वगैरे असणार आहे. कारण का तुम्हाला 2 ऑप्शन्स करायचे आहेत, लक्षात ठेवा. एक ऑप्शनल नसणार आहे. 10 ते 12 दिवस झाले की तुमची टेस्ट असणार आहे, ते पण एका ऑप्शनलची सांगतोय मी तुम्हाला. जर का त्याबरोबर जर बॉटनी करत असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला टाईम ठेवून आपल्याला प्रिपरेशन करावं लागणार आहे आणि त्याच्यानुसार टाईम टेबल बनवावं लागणार आहे. नाहीतर एकाच दिवशी जर काही वीकली जर काही तुमचे टेस्ट घ्यायचे म्हटले तर वीकली तुम्हाला 2 टेस्ट द्यावे लागणार आहेत, ॲग्रिकल्चर प्लस बॉटनी. मग प्रिपरेशन कसं करणार? रिअलिस्टिक काहीतरी पाहिजे, लक्षात घ्या आपल्याला. ठीक आहे. मी तुम्हाला म्हणणार की आठवड्याला आपण घेऊया, पण हा पण विचार करा 2 टेस्ट द्यायचे तुम्हाला, म्हणजे 2 ऑप्शनचे टेस्ट द्यायचे. शक्य आहे का आपल्याला एका वीकमध्ये अभ्यास करणं? तर थोडंसं रिअलिस्टिक व्हा, प्रॅक्टिकल विचार करा आणि त्या प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून आपण प्रिपरेशन करूया. नाहीतर उगाच घ्यायचं म्हणून घेण्यात काय अर्थ नाही. व्हॉट शुड बी द लेंथ ऑफ द आन्सर फॉर? सी आनंद ह्याच्यावरती आपल्याला सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत की 10 मार्करला 15 मार्करला कशा पद्धतीने कितपत लेंथ असणं अपेक्षित आहे. पण शॉर्टमध्ये 10 मार्करचा जर काही क्वेश्चन असेल तर 150चं वर्ड लिमिट ठेवा, 15 मार्कर असेल तर 250 वर्डचं लिमिट ठेवा. म्हणजे 1 पेज पाठपुट हे काय असणार आहे तुमचं 10 मार्करचं, आणि जर काही 15 मार्कर असेल तर 3 पेजेस, म्हणजे पाठपुट 1 आणि 1 हाफ पेज असं, असे 3 पेजेस हे ठेवा. पण ह्याच्यामध्ये एक आहे लक्षात ठेवा, आयोगाचे जे काही पेपर असणार आहेत ते खूप मोठे असतात, त्याच्यामध्ये लाईन्स पण भरपूर असतात, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तो पण एक विचार करून आन्सर्स लिहिणं एक्सपेक्टेड आहे. 150 वर्ड्स विल बी फाईन. शुभम, फीचं स्ट्रक्चर काल सरांनी यूट्यूबच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. आय गेस की 11,000 आपली ॲग्रिकल्चर ऑप्शनची फी आहे, 11,000 रुपये बॉटनीची फी आहे. ते एकदा कन्फर्म पण करा, पण मला जेवढं माहिती आहे 11 + 11 आपली फी आहे.
जर काय तुम्ही दोन्ही कोर्स एकत्र परचेस करत असाल तर 19,000 रुपयामध्ये आपण कोर्स देतोय. डेली आन्सर रायटिंग सी, डेली आन्सर रायटिंग जे काय तुम्हाला 1-2 प्रश्न वगैरे होणार आहेत ना, ते डेली आणणं आणि तुम्हाला त्याच्यावरती आपण काय म्हणूया की फीडबॅक देणं हे रिअलिस्टिक होणार नाही, टू बी फ्रँक. कारण का होतं काय की तुम्हाला फक्त तुम्ही कधी कधी एकच आन्सर पाठवणार, मग त्या एक आन्सरसाठी तुम्हाला फीडबॅक देणं किंवा तुम्ही इथं येऊन फीडबॅक घेणं किंवा फोनवरती बोलणं हे खूप टाइम कन्झ्युम आहे. त्यापेक्षा काय करा की ॲटलिस्ट एक 5-5 क्वेश्चनचे किंवा 5-7 क्वेश्चनचे एकत्र तुम्ही प्रश्न पाठवा आणि ते 5-7 क्वेश्चन जे तुम्ही पाठवाल ना ते आपण डिस्कस करूया. रादर दॅन जस्ट इव्हॅल्युएटिंग, वी विल डिस्कस इट. डिस्कशनमध्ये तुम्हाला जास्त फीडबॅक मिळेल आणि डिस्कशन जेव्हा आपण करत असतो ना तेव्हा तुम्हाला तुमचे डाऊट्स पण विचारायला मिळतात. इथनं मी काय करणार, फक्त चेक करणार आणि ते मी तुम्हाला पाठवणार. आणि इव्हॅल्युएट करताना मला पण लिमिटेशन्स येतात की मी कितपत तुम्हाला कमेंट देणार आहे. त्याच्यापेक्षा काय करतो आपण की ज्या विद्यार्थ्यांनी पेपर वगैरे पाठवल्यात त्या विद्यार्थ्यांचं आपण फोन थ्रू किंवा 1-on-1 काय करतो की पेपर इव्हॅल्युएट करून किंवा डिस्कस करून देतो. तर दॅट विल बी द मेथड टू इव्हॅल्युएट युअर आन्सर्स विच विल बी रायटिंग डेली. ठीक आहे. See, agriculture optional, more than half of the syllabus is already recorded. More than half of the syllabus is already recorded. बॉटनीचा बरेचसे 2-3 टॉपिक ऑलरेडी रेकॉर्डेड झालेले आहेत. म्हणजे तुमचा बॉटनीचा ऑप्शनल चालू करायच्या अगोदर अजून बराचसा रेकॉर्डिंग होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही कोर्सचं हे टेन्शन घेऊ नका की सर कोर्स किती दिवसामध्ये तुमचा कंप्लीट होईल. कोर्स तुमचा खूप सिस्टमॅटिक वे, प्रॅक्टिकल वे त्या शेड्यूलनुसार आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एवढं मात्र नक्की की खूप जास्त दिवस लागणार नाहीत ह्याच्यासाठी. कारण का जर काय आम्हाला जर वाटलं की खूप दिवस लागत आहेत तर आम्ही सगळेचे सगळे लेक्चर तुम्हाला एकदम देणार. ह्याच्यामध्ये काय हे नाही आहे. ऑलरेडी रेकॉर्डिंग बरंचसं म्हणजे मोर दॅन हाफ ऑफ द सिलेबस आपण काय म्हणूया की ॲग्रिकल्चरचा कमीत कमी 70% सिलेबस झालेला आहे ऑलरेडी रेकॉर्डिंग. म्हणजे कदाचित पुढच्या 1 महिन्यामध्ये तुमचा कंप्लीट सिलेबस ॲग्रिकल्चरचं 1 ते 1.5 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये तुमचा डिसेंबरच्या एंडपर्यंत ऑलमोस्ट ॲग्रिकल्चरचं सगळं रेकॉर्डिंग होऊ शकतं. प्रथमेश, ऑफिसच्या नंबरवरती फोन करा. ऑफिसच्या नंबरवरती मी अवेलेबल असेल. सो डोंट वरी, मी कनेक्ट होईल तिथनं. ऑफिसचा नंबर असेल सगळ्यांच्याकडे. ठीक आहे. सी बॉटनीचा पण सिलेबस ऑलरेडी रेकॉर्ड झालेला आहे. आय विल से की एक 30% आसपास ऑलरेडी बॉटनीचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. 30%. ठीक आहे. टेस्ट सिरीज, yes, टेस्ट सिरीज इज ऑलरेडी इन्क्लुडेड इन दिस कोर्स. ह्याच्यामध्ये तुम्ही परत एकदा जे काही कोर्स आम्ही कोर्सचं व्हिडिओ टाकलेला आहे, बॅच लॉन्चचं व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये सगळं एक्सप्लेनेशन केलेलं आहोत आम्ही की 7 टेस्ट असतील तुमच्या. ॲक्च्युली जे काही सेक्शनल टेस्ट आहेत ते तुम्हाला 4 आम्ही सांगितलेले आहेत, पण 4 पेक्षा जास्त होणार ह्याची मात्र गॅरंटी. उगाच ते आम्ही तुम्हाला सांगणार की आम्ही 15 टेस्ट घेऊ, 20 टेस्ट घेऊ, ते रिअलिस्टिक होत नाही, टू बी फ्रँक. पण आम्ही सांगताना तुम्हाला फक्त 4 सांगितले आहेत. बट कमीत कमी 7, 8, 9, 10 सेक्शनल टेस्ट होतील. कमीत कमी 7 ते 8 सेक्शनल टेस्ट होतील आणि फुल लेंथ टेस्ट तुम्हाला आम्ही 3 देतोय. ठीक आहे, फुल लेंथ टेस्ट. आणि जे काही तुमचं टेस्ट होणार आहे त्याच्यावरती तुमचं डिस्कशन पण होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये जे काही तुमचे फुल लेंथ टेस्ट होतील ते तुमचं काय होणार आहे, फुल लेंथ टेस्ट तुमचे इव्हॅल्युएट होणार आहेत. जे काही 3 फुल लेंथ टेस्ट होणार आहेत तुमचे एक्झामच्या अगोदर, जे काही फुल लेंथ टेस्ट वगैरे होतील त्यातले 2 इव्हॅल्युएट करून मिळतील तुम्हाला. एक इव्हॅल्युएशन होणार नाही, कारण का ते जस्ट एक्झामच्या एक 8 दिवस अगोदर आपण घेणार आहोत. आणि त्या एक्झामच्या 8 दिवस अगोदर तुम्हाला फीडबॅक देऊन त्या गोष्टी करून ते प्रॅक्टिकल होत नाहीत. ते कारण आम्हाला FSOचा अनुभव आहे, ॲग्रिकल्चर MPSCचा अनुभव आहे, त्या रिअलिस्टिक होत नाहीत. तर त्या पण आम्ही तुम्हाला फॉल्स होप तुम्हाला देत नाही. पण एवढं मात्र नक्की की तुम्हाला प्रत्येक टेस्टचा सिनॉप्सिस मिळणार, प्रत्येक टेस्टचं तुम्हाला इथं डिस्कशन होणार. जे काही तुम्ही सेक्शनल टेस्ट देणार आहात ते तुमचं 1-on-1 डिस्कशन होणार. हे पण आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. किंवा हे सुद्धा मी तुम्हाला काय सांगतोय, इट विल बी डन. जे काही इव्हॅल्युएट, जे काही तुम्हाला रेड पेननं इव्हॅल्युएट करून जे काही तुम्हाला पाहिजे ते तुमच्या फुल लेंथ टेस्टचं होणार. पण तुम्हाला प्रत्येक टेस्टवरती फीडबॅक मिळणार. ठीक आहे. फक्त एवढंच की ते तुम्हाला 1-on-1 सेशननं ते फीडबॅक मिळणार. ठीक आहे. Yes. Any other doubts? अजून काय?
नाही नाही, ॲग्रीची टेस्ट ॲग्रीच्या कोर्समध्येच मिळणार ना. नाही मग ते कदाचित तुम्हाला सेपरेट फी पे करावी लागेल टेस्टची त्याच्या. हां चांगलं चांगलं 100% चांगलं राहील. येस. सी वन थिंग आय विल टेल की जो काही ऑप्शनल असतो, आय नो की 7 UPSCच्या मेन्सचा, 2 इंडियन फॉरेस्ट मेन्सचा अनुभव आणि 2 इंटरव्ह्यूसुद्धा, हा जो काही अनुभव आहे ना माझा, ह्याच्यावरून मी सांगतो ऑप्शनल इज समथिंग डिफरंट. ऑप्शनल वी हॅव टू डू ॲट दिस लेवल. ठीक आहे. त्यामुळे मी सांगतो की ऑप्शनल हा तुम्हाला खूप डीपली करावा लागतो आणि तो कधीही केलेला चांगला. आणि जर काय तुमचं जर काय मला ठीक आहे आता डायव्हर्ट नाही करायचं आहे, पण जर काय तुम्हाला असं वाटत असेल की फ्युचरमध्ये जाऊन मला जर काय राज्यसेवा करायची असेल किंवा UPSC करायची असेल किंवा राज्यसेवा जरी म्हटला, तर माझं असं सजेशन राहील की जे आपली ॲग्रीची बॅच चालू आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनलची UPSC MPSCची, ती बॅच घ्या तुम्ही त्यापेक्षा मग, तुम्हाला जर वाटत असेल तर. अदरवाईज फक्त फॉरेस्ट्री करायची असेल ती पण राज्यसेवा फॉरेस्ट्री राज्यसेवेची, तर जो काय आता आपण कोर्स जे काय डिस्कशन करतो ही तुम्ही बॅच घेतला तरी पण चालेल. पण जर काही फ्युचरमध्ये जर काही तुम्हाला राज्यसेवा करायची असेल तर मी म्हणेल की ऑलरेडी जी काही आपली ॲग्रिकल्चर ऑप्शनची बॅच आहे ती घ्या मग त्यापेक्षा. येस. अजून काय? येस. ऑनलाईन एनी अदर डाऊट्स? काही डाऊट्स नसतील तर उद्या भेटूया परत आपण. उद्या पण टायमिंग ऑलमोस्ट सेम राहील, 4चं टायमिंग. ठीक आहे. उद्या आपल्याला सिलेबस एकतर डिस्कस करायचं आहे, सिलेबस किती डीपली करायचं आहे हे डिस्कस करायचं आहे आपल्याला. त्याबरोबर बॉटनीचं ओव्हरलॅपिंग किती होणार आहे हे पण थोडंसं बघायचं आहे आपल्याला. प्लस ते झाल्यानंतर आपल्याला ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा जो काय पेपर झाला आहे आयोगाचा ह्या वर्षीचा फॉरेस्ट्रीसाठी, तो पण आपल्याला एक डिस्कस करायचा आहे. किती डेप्थ आहे, कशा पद्धतीने आपण त्याला टॅकल करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्या डिस्कस करायच्या. ठीक आहे. सो इफ नो डाउट्स विल स्टॉप हिअर, विल मीट टुमॉरो. ओके.